कोणता विषय आहे 17व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत? हरे कृष्णा प्रभूजी. हा, सांगा कोणता विषय? 17व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत भगवंत जीवात्मा भगवंतांचा आश्रय कसा घेतो आणि मुक्ती कशी प्राप्त होते त्याला? भगवंतांचा नाही, परमात्म्याचा. भगवंताचंच ते रूप आहे, पण ते परमात्मा रूपामध्ये आहे ना. परमात्मा रूपावरून तो जो ज्ञानी जीव आहे, जो निष्काम कर्मयोगामध्ये त्यांनी अभ्यास केलाय आणि त्याला ज्ञान प्राप्त झाले नाही ना, की परमात्मा अनुमती देतोय, तर त्याच्यावर ध्यान केल्यामुळे त्याला काय होतं, मुक्ती मिळते. पण आता ही जी मुक्ती आहे ती प्राप्त करण्याची अजून एक पद्धत आहे. आता ही आपण जी पहिली पद्धत आहे ना, म्हणजे भगवंतांनी आपल्याला सांगितली आहे ना, ती कोणती होती? काय करायचं की निष्काम कर्मयोगाचा अभ्यास करायचा, बरोबर. मग त्याच्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होणार की परमात्मा हे सगळं जे काही कार्य होतंय निष्काम कर्मयोगाचं, त्याची अनुमती कोण देते? परमात्मा देते. आणि मग तो काय करतो, ज्ञानी व्यक्ती त्या परमात्म्यावर ध्यान करतो आणि मग त्याला मुक्ती मिळते. हे एक मार्ग आपल्याला भगवंतांनी सांगितलं. आता अजून एक मार्ग आहे आपल्याला, ते भगवंत सांगणार आहेत या पुढच्या 2 श्लोकामध्ये संक्षिप्त रूपाने. कसं? संक्षिप्त मध्ये. आणि विस्तारानं कधी सांगणार आहेत? 6वा अध्याय पूर्ण त्याच्यावर या 2 श्लोकाचा विस्तार केलाय भगवंतांनी. हे 27 आणि 28 जे 2 श्लोक आहेत, या 2 श्लोकाचा विस्तारानं जे दुसरा पर्याय आहे मुक्ती प्राप्त करायचा, ते 6व्या अध्यायाचा विषय आहे, पुढचा अध्याय. तर आता इथं जे पर्यायी मार्ग आहे, जसं तुमच्या घरापासून मंदिरापर्यंत येण्याचे खूप पर्यायी मार्ग असतात. मंदिरात आलं की आपल्याला मुक्ती मिळणार नाही ना, तर एक मार्ग सांगितला आपल्याला भगवंतांनी. तर आता दुसरा मार्ग कोणता आहे जो मुक्ती प्राप्त करायचा? तो काय आहे की ही मुक्ती आपल्याला अष्टांग योगाद्वारे पण प्राप्त करता येते. जो पर्यायी मार्ग आहे तो मार्ग आता संक्षिप्त रूपामध्ये या 2 श्लोकात भगवंत सांगणार आहे. ठीक आहे, एवढं स्पष्ट आहे सगळ्यांना? मग आता हे समजेल तुम्हाला. हे जर समजलं पुढचं सोपं जाईल. तर आता आपण श्लोकाचा अर्थ समजून घेऊया. तर काय आहेत श्लोक? स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुष्वे वान्तरे भुवौ प्राणापानौ समो कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रिय मनोबुद्धिः मुनि मोक्षपरायणः विगतेच्छा भय क्रोधो यः सदा मुक्त एव सः. या श्लोकांचा अर्थ काय आहे? या अष्टांग योगाचा अभ्यास कसा करायचा? कसा करायचा? तर भगवंत सांगतायत की सर्व बाह्य इंद्रिय विषय रोखून. इंद्रिय विषय म्हणजे आपल्याला माहिती आहे, तर हे इंद्रिय विषयांना रोखायचं, त्याच्याबद्दलचं जे आकर्षण आहे ते आपलं रोखायचं. असं सांग. रोखून म्हणजे काय? इंद्रिय विषयांकडं आपले इंद्रिय आकर्षली जातात, आपल्याला माहिती आहे. तर ह्या इंद्रिय विषयांकडे जे आपल्या इंद्रिय आकर्षली जातात त्या आकर्षणाला रोखायचं. इंद्रिय विषय तर आपल्या शरीराच्या बाहेर आहेत, आपण त्यांना नाही रोखू शकत. याचं सांगण्याचा भाव काय? बाह्य इंद्रिय विषयांप्रती आपलं आकर्षण रोखून, असं सांगायचं. मग काय करायचं? हे आकर्षण रोखलं, मग आपल्या हे जे 2 डोळ्याच्या वर आहेत भुवया, त्या 2 भुवयांच्या मध्ये काय करायचं? दृष्टी एकाग्र करायची. इथं जिथं तिलक लावतो आपण तिथंही, किंवा टिकली लावतात तिथं हे दृष्टी एकाग्र करायची. मग काय करायचं? आपला जो प्राण आहे ते नाकपुड्यांमध्ये आणायचा आणि अपान वायूंना रोखून नाही ना, म्हणजे बाहेर जाणारे, शरीराच्या बाहेर कुठून हवा गेली नाही पाहिजे. आणि याप्रमाणे मन, इंद्रिय आणि बुद्धी संयमित करून तिन्ही पण नियंत्रित करायची. तो हे जे मुनी ध्यान करतोय, ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे,
असा व्यक्ती भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. तर त्याला भय कशाची भीतीच नाहीये या जगामध्ये, आणि कुणावर तो राग पण त्याला येत नाही, क्रोध पण येत नाही. जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त होतो. म्हणजे असं हे अष्टांग योग करायचा थोडक्यात. त्याच्या मोठी इथं सांगितलं की असा अष्टांग योग असतो. दोन्ही भुवयाच्या मध्ये ते आणतात, इंद्रिय विषयांप्रती आपलं आकर्षण रोखतात, आणि मन बुद्धी इंद्रिय संयमित असतात. शरीराच्या बाहेर कुठलीही हवा जात नाही, प्राण आपल्या नाकामध्ये असतो. आणि असं जर तो नेहमी करत राहिला सदा, तर निश्चित नित्य आहे ना, सदा नित्य ही अवस्थेत जर कुणी असेल तर त्याला काय होतं, मुक्ती मिळते है ना. अजून एक पर्यायी मार्ग इथं सांगितला मुक्तीचा. ठीक आहे, वाचा कोणीतरी तात्पर्य मग. हरे कृष्ण. हा वाच. तात्पर्य: कृष्ण भावनेमध्ये संलग्न होऊन मनुष्य तात्काळ आपले आध्यात्मिक स्वरूप जाणू शकतो आणि त्यानंतर तो भक्ती योगाच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकतो. जेव्हा मनुष्य भगवत भक्तीमध्ये उत्तम प्रकारे स्थित होतो तेव्हा तो दिव्य स्तरावर उन्नत होतो आणि यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भगवंताची उपस्थिती जाणण्या इतपत पात्र बनू शकतो. या विशिष्ट स्थितीला ब्रह्मनिर्वाण किंवा ब्रह्मामधील मुक्ती असे म्हटले जाते. ब्रह्मनिर्वाणाच्या उपरोक्त तत्वाचे विवेचन करून झाल्यावर भगवंत अर्जुनाला अष्टांग योग या योग पद्धतीच्या आचरणाद्वारे मनुष्य या अवस्थेप्रत कसा येऊ शकतो याचा उपदेश करतात. या अष्टांग योगाची 8 अंगे आहेत व ती म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही होत. 6व्या अध्यायामध्ये योग विषयाचे विस्तृत स्पष्टीकरण करण्यात आले आहे आणि 5व्या अध्यायामध्ये शेवटी त्याचे केवळ प्राथमिक वर्णन करण्यात आले. प्रत्याहार या योग पद्धतीद्वारे शब्द, स्पर्श, रस, रूप, रस आणि गंध या इंद्रिय विषयाचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर 2 भुवयामध्ये दृष्टी एकत्रित करून विलीत नेत्रांना नासिकाग्रावर ध्यान एकाग्र केले पाहिजे. नेत्र पूर्णपणे बंद करण्याने काही लाभ होत नाही, कारण नेत्र पूर्णपणे बंद केल्यास निद्रावश होण्याचा संभव असतो. तसेच नेत्र पूर्ण उघडे ठेवण्याने काही लाभ होत नाही, कारण तसे केल्यास इंद्रिय विषयाद्वारे मोहित होण्याची शक्यता असते. शरीरातील ऊर्ध्व आणि अधोगमन करणाऱ्या वायूचे समत्व साधून नाकपुड्यामध्ये श्वासोच्छवासाची हालचाल रोखली जाते. अशा योगाच्या आचरणाद्वारे मनुष्य इंद्रिय संयमित करू शकतो, बाह्य इंद्रिया विषयापासून अल्पित राहू शकतो आणि याप्रमाणे तो ब्रह्मनिर्वाणासाठी स्वतःची तयारी करतो. ही योग पद्धती मनुष्याला सर्व प्रकारच्या क्रोध आणि भयापासून मुक्त होण्यास व त्या योगे दिव्य स्थितीत परमात्म्याच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यास सहाय्य करते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनामृत ही योग पद्धतीच्या आचरण्याची सहज सुलभ पद्धत आहे. याचे पुढील अध्यायामध्ये विस्तृत वर्णन करण्यात येईल. कृष्ण भावना भावित मनुष्य हा नित्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त असल्या कारणाने त्याची इंद्रिय इतर गोष्टीमध्ये रत होण्याचा धोका नसतो. इंद्रिय संयमित करण्याचा हा मार्ग अष्टांग योगापेक्षा अधिक उत्तम आहे. हरे कृष्ण. तर समजून घेऊया प्रभुपाद काय म्हणतात. सुरुवातीला काय म्हणते की कृष्ण भावनेमध्ये संलग्न होऊन मनुष्य तत्काळ आपले आध्यात्मिक स्वरूप जाणू शकतो. तर इथं तर पर्यायी मार्ग सांगतायत की मुक्ती. तर मुक्तीची एक व्याख्या काय आहे की स्वरूपेन व्यवस्थित, अशी एक भागवतामध्ये व्याख्या आहे. म्हणजे आपली जी रूप आहे, आपलं मूळ रूप, ह्या मूळ रूपामध्ये स्वतःला स्थित करणं, व्यवस्थित करणं या मूळ रूपामध्ये, असं म्हणजेच काय आहे हो, मुक्ती आहे. तर मग आपलं जे मूळ रूप आहे, आपल्याला माहिती आहे की आपण मूळ रूप आपण जीव आहोत, आणि आपलं स्वरूप काय आहे ते आपण भगवंतांचे दास आहोत. तर हे आपल्याला कधी समजू शकेल की आपण जर भक्तीचा अभ्यास केला, तर भक्तीच्या द्वारे पण आपल्याला ही मुक्ती प्राप्त होऊ शकते. आता प्रभुपाद इथं काय करतायत, आपल्याला तिसरा पर्यायी मार्ग सांगतायत. तर भगवंतांनी 2 मार्ग सांगितले आतापर्यंत. कोणते कोणते सांगितले हो, ज्याच्याने आपण मुक्ती प्राप्त करू शकतो? पहिला कोणता होता? निष्काम कर्मयोग. दुसरा?
दुसरा आत्मसाक्षात्कार. नाही, जो या श्लोकामध्ये सांगितला दुसरा मार्ग मुक्ती प्राप्त करण्याचा, 27-28 मध्ये कोणता मार्ग सांगितला? एक तर निष्काम कर्मयोगाचं सांगितलं माताजींनी अगोदर. अष्टांग योग पद्धती. अष्टांग योग बरोबर पद्धती. आहे. हा, दुसरा मार्ग काय सांगितला? अष्टांग योग पद्धतीचा. आता प्रभुपाद तात्पर्यात काय सांगतायत? तिसराच मार्ग सांगतायत मुक्तीला प्राप्त करायचा. तो कोणता सांगतायत? भक्तीचा. आणि तिसरा आहे या तिन्ही मार्गाद्वारे काय होणार आहे? आपल्याला मुक्ती प्राप्त होऊ शकते. तर हे प्रभुपाद आता तिसराच मार्ग सांगतायत. तर काय म्हणतायत की कृष्ण भावनेमध्ये संलग्न होऊन मनुष्य तत्काळ आपले आध्यात्मिक स्वरूप जाणू शकतो, म्हणजे मुक्ती प्राप्त करू शकतो, आपल्या स्वरूपामध्ये तो स्थित होऊ शकतो. त्यानंतर तो भक्ती योगाच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकतो. हे स्थित झाला आणि मग भक्ती योगाचा अभ्यास केला आणखीन, है ना, तर कृष्ण भावना संलग्न होऊन, म्हणजे काय की भक्ती योगच आहे कृष्ण भावना म्हणजे, है ना, दोन्ही एकच आहे. म्हणजे काय, थोडा अभ्यास केल्यानंतर काय होईल? त्या व्यक्तीला मुक्ती प्राप्त होईल आणि आणखीन जर त्यांनी भक्ती केली तर त्याला काय होईल? तो भगवंताला पण जाणू शकेल. मग पुढे सांगतायत की जेव्हा मनुष्य भगवत भक्तीमध्ये उत्तम प्रकारे स्थित होतो तेव्हा तो दिव्य स्तराप्रत उन्नत होतो. भक्ती करतो तो व्यक्ती दिव्य असतो. हे पुन्हा पुन्हा आपण खूप वेळेस बघितलेलं. यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भगवंतांची उपस्थिती जाणण्या इतपत पात्र बनू शकतो. आणि मग अशा व्यक्तीला काय दिसतं की तो जो कार्य करतोय त्या कार्यामध्ये तो भगवंतांचा संबंध साधतो. या विशिष्ट स्थितीलाच ब्रह्मनिर्वाण किंवा ब्रह्मामधील मुक्ती म्हटलेली. आणि जेव्हा त्याला समजतं की भगवंतांची उपस्थिती तो तिथं जाणतो, म्हणजेच काय आहे? हो, त्याला मुक्ती मिळालेली आहे ना, तो ब्रह्मन स्तरावर आहे. ठीक आहे. ब्रह्मनिर्वाणाच्या उपरोक्त तत्वांचे विवेचन करून झाल्यावर तर हे जे ब्रह्मनिर्वाण आहे हे प्रभुपादांनी या पहिल्या परिच्छेदामध्ये काय त्याचा तिसराच मार्ग सांगितला, भक्तीद्वारे याचा मार्ग. आता म्हणतायत की हे जे ब्रह्मनिर्वाण आहे म्हणजे मुक्ती आहे, उपरोक्त म्हणजे वर वर्णन, उपरोक्त म्हणजे वर जिथं वर्णन केलंय. कोण वर्णन केलंय? वर भगवंतांनी केलंय आणि प्रभुपादांनी पण केलंय. तर बघूया आता इथं कुणाचं बद्दल बोलतायत. म्हणजे भगवंतांनी कुठे कशा पद्धतीने अष्टांग योगाद्वारे इथं वर्णन केलेलं आहे. तर भगवंत अर्जुनाला अष्टांग योग पद्धतीचे हे प्रभुपाद सांगतायत की इथं भगवंतांचं त्यांनी पकडलंय. उपरोक्त म्हणजे स्वतःच नाही पकडलं, भगवंतांचं पकडलं. तर भगवंत सांगतायत की या अष्टांग योगाद्वारे पण तू मुक्ती प्राप्त करू शकतोस. या अष्टांग योगाची 8 अंगे आहेत. म्हणजे काय असतो हा अष्टांग योग? त्याचं जसं नावच सांगितलं की 8 त्याच्यात अंग आहेत, त्याच्यामुळे त्याचं नाव अष्टांग योग. मग ते 8 अंग कोणते? तर दिलेत प्रभुपादांनी इथं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, ही 8 अंग आहे. तर 6व्या, मी अगोदर सांगितलं तुम्हाला की 6व्या अध्यायामध्ये हे अष्टांग योगाबद्दल विस्तारानं तिथं वर्णन आहे. आणि या 2 श्लोकामध्ये मी तुम्हाला सांगितलं की इथं संक्षिप्त मध्ये आहे. त्याला प्रभुपाद काय म्हणतात की प्राथमिक वर्णन आहे, हे आपण बघितलेलं आहे. तर प्रत्याहार या योग पद्धतीद्वारे, आता इथं जे वर्णन दिलेलं आहे की इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून रोखायचं, त्यांचा त्याग करायचा, इंद्रिय विषयांचा त्याग करायचा. तर हे प्रत्याहारचा विषय आहे असं सांगतायत प्रभुपाद. आणि 2 भुवयांच्या मध्ये काय आणायचं? दृष्टीला आणायचं, है ना. आणि तर कसं आणायचं? तर ते सांगतात की अर्धो उन्मिलित. उन्मिलन करणं म्हणजे काय? उघडणं. तर डोळे अर्धे उघडायचे, पूर्ण नाही उघडायचे. तर पूर्ण पण उघडले तर काय होतं की मन विचलित होऊ शकतो आणि पूर्ण बंद ठेवले तर झोप येऊ शकते, असं पुढं प्रभुपाद सांगतात. मग त्याच्यानंतर शरीरातील ऊर्ध्व आणि अधोगमन करणाऱ्या वायूंचे समत्व साधून नाकपुड्यांमध्ये श्वासोश्वासाची हालचाल रोखली जाते.
नाकपुड्यांमध्ये जो मध्ये आपला हवा जाते बाहेर येते है ना, हे पूर्ण त्याला थांबवायचं. अशा योगाच्या आचरणाद्वारे मनुष्य इंद्रिय संयमित करू शकतो. असं केलं तर इंद्रिय नियंत्रित होतात. बाह्य इंद्रिय विषयांपासून अलिप्त राहू शकतो. याप्रमाणे तो ब्रह्मनिर्वाणासाठी स्वतःची तयारी करतो. असं राहून तो काय करतोय? स्वतःची तयारी करतोय. ही योग पद्धती मनुष्याला सर्व प्रकारच्या क्रोध आणि भयापासून, तर हा अभ्यास असा जर कुणी केला तर त्याचं आपोआपच काय होईल? भय आणि क्रोध ह्याच्यापासून मुक्ती होणार आहे. परमात्म्याच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यास सहाय्य होतं. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनामृत ही योग पद्धतीच्या आचरणाची सहज सुलभ पद्धत आहे. तर प्रभुपादांनी सांगतायत की जो तिसरा मार्ग आहे भक्तीचा मार्ग, तो खूप सोपा आहे मुक्ती प्राप्त करण्यासाठी. याचे पुढील अध्यायामध्ये विस्तृत वर्णन करण्यात येईल. कृष्ण भावना भाविक मनुष्य हा नित्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त असल्या कारणाने त्याची इंद्रिये इतर गोष्टीमध्ये रत होण्याचा धोका नसतो. तर भक्ताची इंद्रिय काय झालेली असतात? नियंत्रित झालेली असतात, कारण ती भगवंतांच्या सेवेत असतात. इंद्रिय संयमित करण्याचा हा मार्ग अष्टांग योगापेक्षा अधिक उत्तम आहे. तर भक्तीचा मार्ग हा अष्टांग योगापेक्षा खूप सोपा आहे, असं या ठिकाणी प्रभुपादांनी सांगितलेलं आहे आपल्याला. भगवंतांनी तर काही म्हणलं नाही, तर भगवंत तर फक्त मार्ग सांगत जात आहेत. ठीक, एवढं झालं. मग आता हे मुक्तीला काय होतं? मुक्तीच्या स्तरावर काय होतं आपल्याला? तर एकदम शांतता प्राप्त असते. तर मुक्तीमध्ये काही कार्य नसतं. माहितीये, ब्रह्ममध्ये काही कार्य नसतं. तिथं खूप शांतता आपल्याला असते. जर मुक्ती आपल्याला प्राप्त, म्हणजे ज्या व्यक्तीला मुक्ती प्राप्त झाली तर त्याला खूप शांतता प्राप्त होते त्या ठिकाणी. मग आता ही जी शांतता आहे ती कशी असते? मुक्ती, आता ही कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला मुक्ती प्राप्त होवो, तर ही जी शांतता आहे, तर हा जो शांततेचा जो स्तर आहे, जो मुक्ती स्तरावर, तर त्या तो स्तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या चेतनेद्वारे तो स्तर प्राप्त करू शकता. म्हणजे थोडक्यात सांगायचं, जर एखादा व्यक्ती आहे जो मुक्तीच्या स्तरावर आहे, त्या व्यक्तीची चेतना कशी असते जेणेकरून त्याला हे मुक्तीच्या स्तरावरील शांती त्याला प्राप्त होते? अशा व्यक्तीची समज काय असते? चेतना म्हणजे समज. तर काय असते बाबा चेतना, समज काय असते की जेणेकरून त्याला अशा प्रकारची शांती प्राप्त होते त्याला? तर ते सांगतायत की 29व्या श्लोकामध्ये, जो की या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. तर भगवंत या ठिकाणी या श्लोकाबद्दल बोलत आहेत की कसं जो ज्याला मुक्ती प्राप्त होते तर त्याला त्याची काय चेतना किंवा समज आपण म्हणू शकतो मराठीमध्ये असते. तर काय आहे तो श्लोक आपण वाचूया. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती मृच्छती. काय म्हणतायत भगवंत की मी है ना, स्वतःबद्दल बोलतायत, मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परम भोक्ता आहे. भोक्ताराम यज्ञ तपसाम, तर जे काही यज्ञ आहेत आणि तपस्या ज्या आहेत है ना, त्या कुणाच्या प्रसन्नतेसाठी आहे? तो भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आहे, आपल्या प्रसन्नतेसाठी नाही. मग सर्व लोक महेश्वरम है ना, जे काही हे सगळे लोक आहेत हे सगळे कुणाच्या मालकीचे आहेत? भगवंतांच्या मालकीचे आहेत. सुहृदम सर्वभूतानां, आणि सर्व जीवांचा जो मित्र आहे, सुहृद आहे, हितकर्ता आहे, ते पण भगवंत आहेत. तर सगळ्या जीवांचं भगवंत काही भेदभाव करत नाहीत. सगळ्या जीवांचे ते सुहृद आहेत, मित्र आहेत. हे जो व्यक्ती जाणतो, ज्ञात्वा म्हणजे असं ज्यानं जाणलं आहे है ना, त्यालाच ते जी मुक्तीचा जो स्तर आहे त्या मुक्तीच्या स्तरावर तो ह्या 3 गोष्टी जाणतो तो व्यक्ती, तेव्हा त्याला मुक्ती प्राप्त होते.
आणि अशा मुक्तीच्या स्तरावर जेव्हा त्यानं या 3 गोष्टी जाणल्या तेव्हा मग त्याला शांती प्राप्त होते. शांती उच्यती. ठीक आहे. पुन्हा वाचा मग कोणीतरी तात्पर्य. हरे कृष्ण. हा वाचा. मायाशक्तीच्या कचाट्यात सापडलेले सर्व बद्ध जीव या भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात, परंतु भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वर्णिलेले शांतीचे सूत्र त्यांना माहीत नाही. सर्वश्रेष्ठ शांती सूत्र केवळ हेच आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व मानवी कार्याचे भोक्ता आहेत. सर्व काही भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे, कारण ते सर्व ग्रह लोकांचे आणि त्यामधील देवदेवतांचे अधिपती आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. देवदेवतांमधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षाही भगवंत श्रेष्ठ आहेत. वेदांमध्ये श्वेताश्वेतरोपनिषद 6.7 भगवंतांचे वर्णन तमीश्वराणाम परम महेश्वरम म्हणून करण्यात आले आहे. मायेच्या प्रभावाखाली जीव आपल्याला दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टींचे भोक्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु स्वतः ते भगवंतांच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली असतात. भगवंत हे प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्ध जीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत. जोपर्यंत मनुष्य हे उघड सत्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला या जगात व्यक्तिशः अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही. कृष्ण भावनेचा हाच अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत आणि मोठमोठ्या देवतांसहित सर्व जीव हे त्यांच्या अंकित आहेत. मनुष्य परिपूर्ण कृष्ण भावनेमध्येच केवळ परम शांती प्राप्त करू शकतो. हा 5वा अध्याय म्हणजे कृष्ण भावनेचे व्यावहारिक विश्लेषण आहे व याला सामान्यतः कर्मयोग म्हणून आणले जाते. कर्मयोग कसा मुक्तिदायक होऊ शकतो या मानसिक तर्कवादाच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे. कृष्ण भावना भावित कर्म करणे म्हणजेच भगवंत हे सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. असे कर्म हे दिव्य ज्ञानाहून भिन्न नाही. प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे भक्तियोग आहे आणि ज्ञानयोग हा भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. कृष्ण भावना म्हणजे स्वतःच्या परम सत्याशी असणाऱ्या संबंधांच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय आणि या भावनेची परिपूर्णता म्हणजेच श्रीकृष्णांचे किंवा पुरुषोत्तम श्री भगवंतांचे संपूर्ण ज्ञान होय. विशुद्ध जीव हा भगवंतांचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असतो. मायेवर प्रभुत्व गाजविण्याच्या इच्छेमुळे तो मायेच्या संपर्कामध्ये येतो आणि हीच गोष्ट त्याच्या अनेक दुःखास कारणीभूत असते. जोपर्यंत तो भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे तोपर्यंत त्याला आपल्या भौतिक गरजा भागवण्यासाठी कर्म करावेच लागते. तथापि भौतिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली असतानाही कृष्ण भावना त्याला आध्यात्मिक जीवनाप्रत उन्नत करते. कारण कृष्ण भावना म्हणजे भौतिक जगतामध्ये साधनेद्वारे आध्यात्मिक अस्तित्वासाठी जागृती करणे होय. जितक्या प्रमाणात मनुष्य प्रगती करतो तितक्या प्रमाणात तो भौतिक प्रवृत्तींच्या तावडीतून सुटतो. भगवंत कोणाच्याही बाबतीत पक्षपात करीत नाहीत. सर्व काही मनुष्याच्या कृष्ण भावनेतील कर्तव्यांच्या व्यावहारिक आचरणावर अवलंबून असते आणि यापासूनच त्याला सर्व प्रकारे इंद्रिय संयमित करण्यास आणि काम आणि क्रोधावर विजय मिळवण्यास मदत होते. उपरोक्त विकारांना नियंत्रित करून जो कृष्ण भावनेमध्ये दृढ राहतो तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा ब्रह्मनिर्वाणामध्ये राहतो. अष्टांग योगाचे कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आचरण होते, कारण यामध्ये अंतिम हेतू साध्य होतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या आचरणाने यथावकाश उन्नतावस्था प्राप्त होते. परंतु भक्ती योगातील पूर्णतेची ही केवळ पूर्वतयारी आहे आणि भक्तिपूर्ण सेवा हीच मानव जातीला शांती प्रदान करू शकते. हीच जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर तात्पर्य आपण समजून घेऊया. तर आपण बघितलं की ही काय आहे, जर एखादा व्यक्ती ज्याला शांती कशी प्राप्त होते है ना, तेव्हा त्याची समज काय समजल्यावर एखाद्या व्यक्तीला शांती प्राप्त होते, हे श्लोकाचा अर्थ आहे. तर आता तात्पर्यात काय विषय आहे बघूया.
तर प्रभुपाद सांगतात की मायाशक्तीच्या कचाट्यात सापडलेले सर्व बद्ध जीव या भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. तर काय, आपण सगळे बद्ध जीव, आपल्याला खूप इथं त्रास होतोय, है ना, सगळ्यांनाच आपल्याला खूप दुःख आहे ना. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असा, कोणत्याही कितीही भौतिक परिस्थिती तुमची काहीही असो, तर तुम्ही कितीही गरीब असा किंवा कितीही श्रीमंत असा, है ना, तर सगळ्यांनाच आपल्याला हे दुःख आहे. तर हे कशामुळे आहे, तर ह्या माया शक्तीच्या कचाट्यात आपण सापडलेले सर्व बद्ध जीव, है ना, कधी तर सर्व शब्द वापरते, सगळेच बद्ध जीव आपण जे आहोत, साधक आपण थोडेसे बद्ध आहोत, थोडेसे मुक्त आहोत. तर या भौतिक जगतात, है ना, शांती आपल्याला सगळ्यांनाच पाहिजे. परंतु भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वर्णलेले शांतीचे सूत्र त्यांना माहित नाही. पण लोकांना हे सूत्र माहित नाही की कसं शांती प्राप्त करायची. तर प्रभुपाद सांगतायत की हे सर्वश्रेष्ठ शांती सूत्र की हेच आहे की भगवंत सर्व मानवी कार्यांचे भोक्ता आहेत, है ना. जे काही कार्य आपण करणार आहोत, है ना, ते आपल्या प्रसन्नतेसाठी नाहीये, ते कुणाच्या आहे, भगवंतांच्या. सर्व काही भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे, कारण ते सर्व ग्रह लोकांचे आणि त्यामधील देवदेवतांचे अधिपती आहेत. तर कशामुळं, कारण ते सगळ्यांचे मालक, सर्व लोक महेश्वरम पण तेच आहेत, त्याच्यामुळं भोक्ताराम यज्ञ तपसा पण तेच आहेत. त्याच्यानंतर त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही, त्यांच्या पुढं, त्यांच्यापेक्षा मोठा, त्यांच्या बरोबर पण कोणी नाही आणि मोठा पण कोणी नाही. तर देवदेवतांमधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षाही भगवंत श्रेष्ठ आहेत, सगळ्यांपेक्षाच ते श्रेष्ठ आहेत. वेदांमध्ये भगवंतांचे वर्णन सांगितलंय की तमीश्वराणाम परमेन महेश्वरम, जे सगळ्या ईश्वरांमध्ये काय आहेत, ते परम ईश्वर आहेत, परम महेश्वर आहेत. मायेच्या प्रभावाखाली जीव आपल्या दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टींचे भोक्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहे. पण जेव्हा आपण या मायाशक्तीच्या प्रभावाखाली असतो, तेव्हा आपण काय समजतो, चुकीनं समजतो की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या इंद्रियांच्या सुखासाठी आहेत, पण ते तसं नाहीये. आपण समजतो हे सगळं माझ्या सुखासाठी आहे, भगवंतांच्या सुखासाठी नाही, असं आपण समजतो. परंतु वस्तुतः ते भगवंतांच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली असतात. असं का समजतो आपण, कारण आपण मायाशक्तीच्या, जी की भगवंतांची भौतिक शक्ती आहे, है ना, भगवंतांची शक्ती आहे, पण ती कशी आध्यात्मिक नाही तर भौतिक शक्ती आहे. भगवंत हे पूर्ण प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्ध जीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत आणि आपण या प्रकृतीच्या अधीन आहोत आणि ही प्रकृती भगवंतांच्या अधीन आहे. जोपर्यंत मनुष्य हे उघड सत्य जाणू शकत नाही, तोपर्यंत त्याला या जगात व्यक्तिशः अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही. जोपर्यंत आपण हे समजत नाही की हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी सगळं काही आहे आणि सगळं काही त्यांच्या मालकीचं आहे, हे जे गोष्टी समजत नाही, तोपर्यंत आपल्याला शांती मिळणार आहे. मनुष्य परिपूर्ण कृष्ण भावनेमध्येच केवळ परम शांती प्राप्त करू शकतो. तर मनुष्य जो आहे त्याला खरी शांती जी आहे ते भक्ती केल्यामुळेच प्राप्त होऊ शकते, अन्य कोणत्याही पद्धतीने ती प्राप्त नाही होणार. हा 5वा अध्याय म्हणजे कृष्ण भावनेचे व्यवहारिक विश्लेषण आहे. तर 5वा अध्याय म्हणजे काय आहे की कृष्ण भावना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण तिचा अभ्यास कसा करायचा, तर हे आपल्याला इथं 5व्या अध्यायामधून शिकायला मिळणार आहे. तर ही जी कृष्ण भावना आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अभ्यास करायची आहे, तर ही कशा मार्फत आपण करू शकतो, या कर्मयोगाच्या मार्फत करू शकतो. कर्मयोग म्हणजे इथं त्याचा अर्थ काय, तर निष्काम कर्मयोग. तर आपण बघितलं की निष्काम कर्मयोग आपण पूर्ण त्याचं चर्चा केलेली आहे. तर निष्काम कर्मयोग कसा मुक्तिदायक होऊ शकतो, या मानसिक तर्कवादाच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे.
तर निष्काम कर्मयोगापासून आपल्याला कशी मुक्ती मिळते है ना, या प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी इथं दिलंय या अध्यायामध्ये. काय आहे हो त्याचं उत्तर आपण बघितलं. निष्काम कर्मयोगाद्वारे मुक्ती कसं प्राप्त होते सांगू शकतं का तुमच्यापैकी कुणी? समजलं का? आपण चर्चा केलेली आहे. समजलं कुणाला? कोणी प्रयत्न करू शकतो? हा हा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. कृष्ण बोला. भावनेचा असा अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण हे केवळ सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत आणि मोठमोठ्या देवतांचा सर्व जीव हे त्यांच्या अधीन आहेत. मनुष्य परिपूर्ण कृष्ण भावनेमध्येच केवळ परम शांती प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. बरोबर. हे जे आहे ते ह्या तात्पर्यामध्ये सांगितलं की तो कृष्ण भावनेद्वारे त्याला कशी शांती प्राप्त होईल है ना, हे सांगितलं. पण आता आपल्याला विचारताय तिथं की हे निष्काम कर्मयोगाद्वारे कशी मुक्ती आपल्याला प्राप्त होईल, असा आपला प्रश्न आहे. कशी होईल? हरे कृष्णा प्रभूजी. हा. निष्काम कर्म, जेव्हा भक्त निष्काम कर्म योग करत असतो म्हणजे तो फक्त भगवंतांच्या संतुष्टीसाठी कर्म करतो, कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा करत नाही आणि तो भगवंताच्या सेवेमध्ये कायम रत असतो, भगवंतांच्या चिंतनात असतो तो, आणि त्याच्यामुळे त्याला मुक्ती प्राप्त होते. भक्तांचं झालं हे. पण निष्काम कर्मयोगाला कसं प्राप्त होते मुक्ती? बरोबर आहे, तुम्ही भक्तांबद्दल बरोबर सांगितलं. निष्काम कर्मयोगाला कसं प्राप्त होते मुक्ती? आत्ताच मी सांगितलं रिव्हिजन मध्ये, आता आवृत्तीमध्ये सांगितलं मी. आवृत्ती ज्या भक्तांनी आता ऐकली त्यांना तरी यायला पाहिजे. कसं केलं? निष्काम कर्मयोगाचा अभ्यास केल्यावर आपल्याला काय मिळतं? निष्काम कर्मयोगाचा अभ्यास केल्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त होतं प्रभूजी, आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो ते काय असतं ज्ञान मग? त्या ज्ञानामध्ये एक मुद्दा असा आहे की परमात्मा तिथं कोणत्याही कार्याला अनुमती देतो, असा एक मुद्दा आहे त्या ज्ञानामध्ये है ना. मग त्याला कळतं की बाबा हा परमात्मा आहे, मग तो भगवंत तेच आहेत असं तो समजतो परमात्म्यालाच, आणि त्यांच्यावर ध्यान करतो. ध्यान केल्यावर त्याला मुक्ती मिळते. बरोबर आहे, तेच मी विचारत होतो. ते इथं आता इथं प्रभुपाद लिहित आहे की कर्मयोग कसा मुक्तीदायक होऊ शकतो. इथं शब्द आहे बघा. मी कर्मयोगाचा अर्थ इथं काय सांगितला तुम्हाला? निष्काम कर्मयोग असं सांगितलं. तर मग निष्काम कर्मयोगापासून कसं मुक्तीदायक म्हणजे मुक्ती देणारा, म्हणजे निष्काम कर्मयोगापासून आपल्याला काय मिळते? मुक्ती मिळते. या मानसिक तर्कवाद्याच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे. कसं या निष्काम कर्मयोगापासून कसं आपल्याला मुक्ती मिळते या प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी या ठिकाणी म्हणजे काय या 5व्या अध्यायात दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण तिकडे गेलो होतो. आता पुढे सांगतायत प्रभुपाद, कृष्ण भावनाभावित कर्म करणं म्हणजे भगवंत हे सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. कृष्ण भावनाभावित कर्म म्हणजे काय? तर भक्तीचं कर्म. आता प्रभुपाद इथं भक्तीबद्दल बोलतायत. तर भक्तीबद्दल काय म्हणतायत की जर एखादं कोणी भक्तीचं कार्य करतोय तेव्हा त्याची समज काय असते की सगळ्यांचे जे अधिपती आहेत, स्वामी आहेत, ते कोण आहेत? भगवंत आहेत. तर हे त्याचं ज्ञान असतं भक्ताचं. असे कर्म हे दिव्य ज्ञानाहून भिन्न नाही. तर हे जे कर्म आहे ते हे दिव्य ज्ञानच आहे. भक्तीचं हे जे कर्म आहे प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे भक्ती योग आहे. तर तेच सांगतात कृष्ण भावना म्हणजे भक्ती योगच आहे. ज्ञान योग हा भक्ती योगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. तर ज्ञान योग काय आहे? तर भक्ती योगाकडे नेतो. कृष्ण भावना म्हणजे स्वतःच्या परमसत्याशी असणारा संबंधाच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. तर कृष्ण भावना म्हणजे काय? तर परमसत्याशी आपला संबंध काय? तर परमसत्य आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे दास आहोत.
या भावनेनं हे संबंध आहे आपला परमसत्याशी, हे त्याला माहीत असतं. हे ज्ञान युक्त होऊन म्हणजे त्याला जाणून है ना, हे ज्ञान कृष्ण भावनेचा अभ्यास करणारा व्यक्ती म्हणजे भक्तालाही माहीत असतं आणि तो कार्य करतो ह्या परमसत्यासाठी, भगवंतासाठी. या भावनेची परिपूर्णता म्हणजे श्रीकृष्णांचे किंवा पुरुषोत्तम श्री भगवंतांचे संपूर्ण ज्ञान होय. भगवंतांचं जे पूर्ण ज्ञान आहे तर हेच आहे की भगवंत हे आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे दास आहोत आणि आपण त्यांच्याशी साठी कार्य करायचं आहे. ठीक आहे. विशुद्ध जीव हा भगवंतांचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असतो. आता तेच सांगते, आपली जी ही भाव आहे ना, विशुद्ध म्हणजे विशेष रूपेनं शुद्ध आहे ना, नुसताच शुद्ध नाही तर विशेष रूपानं तो शुद्ध आहे, विशुद्ध. तर असा जो जीवात्मा आहे तर तो भगवंतांचा अंश असतो, नाही नसतं सगळेच अंश आहे ना, पण त्याला माहीत असतं अशा जीवात्म्याला की तो भगवंतांचा अंश आहे. तर हे नातं त्याला माहीत असतं आणि या नात्याने तो काय करतो, त्याला समजतं की आपण अंश असल्या कारणानं आपण भगवंतांचे सेवक आहोत. तर मायेवर प्रभुत्व गाजविण्याच्या इच्छेमुळे तो मायेच्या संपर्कामध्ये येतो. असाच जो विशुद्ध आहे जीवात्मा, पण काय होतं, काही अज्ञात कारणामुळं, त्याचं कारण आपल्याला नाही माहिती है ना, तो मायेच्या संपर्कात कसा आला, काही अज्ञात कारणामुळं तो मायेच्या संपर्कामध्ये येतो आणि मायेच्या संपर्कामध्ये आल्यामुळं ते काय होतं, ते 3 गुणाच्या प्रभावाखाली येतो. कारण माया काय आहे, 3 गुणांनीच बनलेली आहे आणि 3 गुणांच्या या प्रभावामुळं त्याच्यामध्ये काय होतं की एक इच्छा येते स्वतः स्वामी बनण्याची. तो स्वामी नाहीये, पण या 3 गुणाच्या प्रभावामुळं स्वतःमध्ये त्याच्या इच्छा होते की मला स्वामी बनायचंय. आणि मग ही इच्छा आली तर या इच्छेपासून काय होणार आहे, त्याला दुःख प्राप्त होणार आहे. ही इच्छाच दुःखाचं कारण आहे. आपण जेव्हा आपल्याला स्वतःला स्वामी समजतो, या इच्छेमुळेच आपल्याला या जगामध्ये दुःख मिळणार आहे. जोपर्यंत तो भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे तोपर्यंत त्याला आपल्या भौतिक गरजा भागवण्यासाठी कर्म करावीच लागतात. तर जोपर्यंत आपण इथं शरीर आहे आपलं, तर हे शरीर आपल्याला कधीपर्यंत असणार आहे, जोपर्यंत आपण या भौतिक जगात आहेत तोपर्यंत आपल्याला हे शरीर असणारच आहे. आणि याच्या गरजा भागवण्यासाठी ना कोणीतरी असं एक सुभाषित आहे की काय, की सिंहाला पण इथं काम करावं लागतं. सिंहाला पण जेव्हा हरिण पकडायचंय त्याला सिंहाला जर जिवंत राहायचं असेल तर त्याला काहीतरी पोट भरावं लागेल त्याला. आणि तो जर नुसता सिंह झोपून राहिला तर ते हरिण काही त्याच्या आपोआप तोंडात येऊन प्रवेश करणार नाही. हरिण पकडायचं म्हणजे सिंहाला पण ते हरिण किती जोरात पळतं, तर त्याच्यापेक्षा जास्त पळावं लागेल जोरात सिंहाला. तर सिंहाला पण असा आपोआप म्हणजे काय, याचा भाव काय आहे की आपल्याला उदरनिर्वाहासाठी भौतिक गरजेसाठी इथं आपल्याला कार्य करावंच लागणार आहे. तथापि भौतिक प्रकृतीच्या आधिपत्याखाली असतानाही कृष्ण भावना त्याला आध्यात्मिक जीवनाप्रत उन्नत करते. मग तरी पण आपण ह्या भौतिक जगतात आहोत, 3 गुणांच्या प्रभावाखाली आहोत है ना, असं असताना पण जर आपण भक्ती केली तर आपण माहितीये की जोपर्यंत आपण भक्ती करत असतो तोपर्यंत काय असतो, आपण दिव्य स्तरावर असतो है ना, उन्नत असतो. उन्नत होतो म्हणजे काय होतो, की 3 गुणांपासून वर जातो दिव्य स्तरावर जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा. कारण कृष्ण भावना म्हणजे भौतिक जगतामध्ये साधनेद्वारे आध्यात्मिक अस्तित्वासाठी जागृती करणे होईल. म्हणजे ही कृष्ण भावना भक्ती म्हणजे काय, तर भौतिक जगामध्ये साधना करायची, आपण अभ्यास करायचा. तर या साधनेमधून काय होणार आहे की जे आपलं आध्यात्मिक अस्तित्व आहे आपलं भगवंतांच्या धामामध्ये है ना, तर त्याची जागृती होणार. जागृती अभियान राबवतात ना इथं, तर तसं हे अभियान आहे. तर जितक्या प्रमाणात मनुष्य प्रगती करतो तितक्या प्रमाणात तो भौतिक प्रवृत्तींच्या तावडीतून सुटतो. तर जेवढा एक व्यक्ती भक्ती करतो किती सुटतो,
जेवढी भक्ती केली तेवढी 5% केली तर 5% या भौत 3 गुणातून त्याची मुक्ती. 100% केली तर 100% मुक्ती. तर भगवंत कोणाच्याही बाबतीत पक्षपात करीत नाहीत. आपण बघितले सगळ्यांचे मित्र असतात. सर्व काही मनुष्याच्या कृष्ण भावनेतील कर्तव्यांचा व्यावहारिक आचरणावर अवलंबून असते. आपण कशा प्रकारे व्यवहार करतोय, आचरण करतोय त्याच्यावरच काय आहे, म्हणजे भक्तीमध्ये कशा प्रकारचा, कृष्ण भावनेमध्ये कसा व्यवहार करतोय त्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे की आपण किती भौतिक ह्याच्यात आहोत आणि किती आध्यात्मिक चेतनेत आहोत. आणि यापासूनच त्याला सर्व प्रकारे इंद्रिय संयमित करण्यास आणि काम आणि क्रोधावर विजय मिळवण्यास मदत होते. आणि यामुळंच त्याला काय होतं, असं केल्यामुळं काम आणि क्रोधावर विजय त्याला मिळवणं सोपं जातं आणि त्याची इंद्रिय पण संयमित होतात. उपरोक्त विकारांना नियंत्रित करून जो कृष्ण भावनेमध्ये दृढ राहतो तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा ब्रह्मनिर्वाणामध्ये राहतो. तर हे सगळ्या गोष्टींवर जे विकार आहेत, काम आणि क्रोध हे जे विकार आहेत यांना जर नियंत्रित करून भक्तीमध्ये दृढ राहतो, हे तर असणारच, पण ह्यांना नियंत्रित करून जो दृढ राहतो भक्तीमध्ये तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा ब्रह्मनिर्वाणामध्ये राहतो. तर असाच व्यक्ती ह्या ब्रह्म निर्वाणामध्ये राहतो, म्हणजे अशा व्यक्तीलाच शांती प्राप्त होते असं म्हणतात. अष्टांग योगाचे कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आचरण होते. तर हा जो अष्टांग योग आहे त्याचं काय होतं, कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आचरण होतं. म्हणजे भक्तीमध्ये एखाद्यानं भक्ती केली तर त्याला अष्टांग योग त्याच्यामध्ये आलाच. जसं आपल्याकडे 500ची नोट असेल तर त्याच्यात 200ची 100ची नोट आलीच. तर तसं आहे. तर कारण यामध्ये अंतिम हेतू साध्य होतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यांच्या आचरणाने यथावकाश उन्नत अवस्था प्राप्त होते. तर हे जे अष्टांग योगाचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये हळूहळू तुम्हाला अशी उन्नत अवस्था प्राप्त होते, पण भक्तीमध्ये थोडस फास्ट होते. तर भक्त लोक सांगतात हे बाकीच्या योग पद्धती कशा आहेत, तुमची एखादी इमारत आहे, त्या इमारतीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या चढल्यासारखी आहे, पण त्या इमारतीमध्ये थोडी लिफ्ट आहे. लिफ्ट मध्ये काय आहे, ती भक्तीसारखं आहे. तर पायऱ्या पण तुम्हाला वर घेऊन जातात, उन्नत करतात है ना. उन्नत करणं म्हणजे वर घेऊन जाणं. तर पायऱ्या पण तुम्हाला वर नेतात आणि ही लिफ्ट पण वर नेते है ना इमारतीमध्ये है ना. पण हे बाकीचं कसं आहे, कर्मयोग, अष्टांग योग हे पायऱ्यासारखे आहे है ना. आणि भक्ती कशी आहे, लिफ्ट सारखी आहे, ती लवकर उन्नत करते तुम्हाला. परंतु भक्ती योगातील पूर्णतेची ही केवळ पूर्वतयारी आहे. हे बाकीचे जे आहेत पायऱ्या जे आहेत ते पूर्वतयारी आहे. हे करून व्यक्ती भक्तीमध्ये येतो आणि भक्तिपूर्ण सेवा हीच मानव जातीला शांती प्रदान करू शकते. तर भक्तीच केवळ इथं शांती आपल्याला प्रदान करू शकते, अन्य कोणतीही गोष्ट शांती प्रदान करू शकत नाही. आणि तीच भक्ती करणं हीच काय आहे, सर्वोच्च अवस्था आहे आपली, असं प्रभुपादांनी इथं सांगितलं. तरी शांती तुम्हाला भक्ती केल्यामुळेच प्राप्त होणार आहे. तर प्रभुपाद आता तिसराच मार्ग इथं प्रभुपादांनी सांगितलेला आहे. तर मग पुढे म्हणतायत की या प्रकारे भगवद्गीतेचा हा कर्मसन्यास योग हा 5वा अध्याय, याच्यावरलं आपलं प्रभुपादांचं जे तात्पर्य आहे ते पूर्ण झालेलं आहे. तर आत्ताच आपण या अध्यायाची आवृत्ती केलेली आहे ना, तरी पण आता अध्याय संपल्यामुळं आणखीन एकदा आवृत्ती करूया याची. तर आता ह्या अध्यायामध्ये विषय काय आहे आपण बघितलं की सर्वात प्रथम या अध्यायामध्ये जो पहिला श्लोक आहे ना, तो काय आहे, अर्जुनाचा प्रश्न आहे. तर काय आहे, आताच मी आता आपल्या वर्गाच्या सुरुवातीला सांगितलं, तुमच्या शब्दात सांगा की काय होतं तुम्हाला, काय आहे अर्जुनाचा प्रश्न काय आहे. हरे कृष्ण.
अर्जुनाचा प्रश्न आहे की जर समजा कर्मयोग कर्म हे बुद्धियोगापेक्षा जर श्रेष्ठ आहे, ते बुद्धियोग कर्मयोगापेक्षा जर श्रेष्ठ आहे, तर मग तुम्ही मला हे युद्ध करायला का लावता, त्याच्यामध्ये मला का हे करता? तिथं बुद्धियोगाचा अर्थ काय आहे? बुद्धियोग म्हणजे ज्ञानयोग. ज्ञानयोग ज्ञानयोग म्हणजे कर्म नाही करणं, है ना, आणि कर्मयोग म्हणजे कर्म करणं, है ना. तर कर्म करणं आणि कर्म नाही करणं ह्याच्यामधला श्रेष्ठ मार्ग कोणता? ह्याचं उत्तर मग भगवंत द्यायला सुरू करतायत दुसऱ्या श्लोकापासून. बरोबर. काय दिलं मग संक्षिप्त रूपामध्ये? कुठपर्यंत दिलं, कोणत्या श्लोकापर्यंत उत्तर दिलं आणि काय उत्तर दिलं एवढंच सांग. दुसऱ्या श्लोकापासून कुठपर्यंत दिलं याचं उत्तर? दुसऱ्या श्लोकापासून 6व्या श्लोकापर्यंत उत्तर दिलं त्यांनी. हरे कृष्ण. काय उत्तर काय आहे? उत्तर काय आहे? बरोबर आहे, दुसऱ्यापासून 6व्यापर्यंत दिलं उत्तर. काय दिलं उत्तर मग? कोणतं श्रेष्ठ आहे सांगितलं. प्रश्न होता की दोन्हीपैकी श्रेष्ठ कोणता? श्रेष्ठ काय सांगितलं भगवंतांनी? ज्ञानयोग श्रेष्ठ आहे. ज्ञानयोग नाही, निष्काम कर्मयोग सांगितलं ना. सॉरी निष्काम कर्मयोग श्रेष्ठ सांगितलं. निष्काम कर्मयोग श्रेष्ठ आहे. निष्काम कर्मयोग जर श्रेष्ठ असेल तर मग अर्जुनाला इच्छा होईल ना, जी श्रेष्ठ आहे ती गोष्ट आपल्या जीवनात आपण कसं त्याचा अभ्यास करावा. जर श्रेष्ठ असेल तर मग ती आपल्या जीवनात कशी उतरवावी, मग ते भगवंत सांगतायत. मग पुढे त्याच्या नंतरचा जो विषय आहे तोच आहे. 7व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत या 6 श्लोकामध्ये भगवंत सांगतायत तिथं की या निष्काम कर्मयोगाचा अभ्यास कसा करावा. मग आता हे निष्काम कर्मयोगाचा अभ्यास जर कोणी केला तर त्याला मिळतं काय? काय मिळतं त्यांना? जर निष्काम कर्मयोगाचा अभ्यास कोणी केला तर त्याला काय मिळेल? मुक्ती मिळते त्याला, मुक्ती. त्याच्या आधी काय मिळेल? त्याच्या आधी त्याला ज्ञान प्राप्त होईल, त्याचं हृदय शुद्ध होईल आणि हृदय शुद्ध झाल्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त होईल. आणि ते ज्ञान काय आहे जे त्याला प्राप्त होतं निष्काम कर्मयोगाला, ते त्यांनी 13व्या श्लोकापासून 16व्या श्लोकापर्यंत सांगितलेलं आहे. आणि ते ज्ञान जे त्याला प्राप्त होतं की निष्काम कर्मयोग करतो, निष्काम भावनेमध्ये कार्य करतो. आता हे जो तो व्यक्ती कार्य करतोय है ना, ते निष्काम भावनेमध्ये कार्य केल्यानंतर त्याला ज्ञान असं प्राप्त होतं, हे जे कार्य मी करतोय असं दिसतंय है ना, पण ते कार्य मी करत नाही. तर ते कार्य कोण करतंय? ही भौतिक प्रकृती ती कार्य करते. आणि मग करते. आणि मी स्वतः काय करतोय? मी केवळ इच्छा करतोय ती कार्य करण्याची. आणि भगवंत काय करतायत की मी जी इच्छा केली त्या इच्छेला ते अनुमती देत आहेत, सँक्शन. ते सँक्शन करतात भगवान. आणि भौतिक प्रकृती मग काय करते? ती इच्छा पूर्ण करते. असं हे जो तो काम करतोय, निष्काम कर्मयोगी कर्म करतोय, हे ज्ञान त्याला प्राप्त होतं है ना. खूप असं त्यानं कर्म केल्यानंतर जेव्हा त्याचं हृदय शुद्ध होईल तेव्हा त्याला हे ज्ञान प्राप्त होईल. आणि मग त्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. मग आता इथं त्याला कळालं की भगवंत सँक्शन देत आहेत, अनुमती करतायत है ना. आणि इथं भगवंत म्हणजे त्याला भगवंत साक्षात्कार नाही होत या निष्काम कर्मयोगाला. तर काय होतं तिथं की भगवंतांचं जे परमात्मा रूप आहे ते सँक्शन करते असं त्याला समजतं. तर परमात्मा रूप हे जे आहे भगवंतांचं, हे अनुमती देतंय. मी जे इच्छा करतोय त्या इच्छेला अनुमती कोण देतंय? हे परमात्मा देतोय. आणि या परमात्मा मग अनुमती दिली परमात्म्याने की मग ही भौतिक प्रकृती जी की परमात्म्याच्या अधीन आहे, या पूर्ण भौतिक प्रकृती भगवंत म्हणतात की ही माझ्या अध्यक्षतेखाली आहे.
पण ती भगवंतांच्या कोणत्या रूपाच्या अध्यक्षतेखाली असते? परमात्मा रूपाच्या अध्यक्षतेखाली असते. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या रूपाखाली नसते, तर परमात्माच्या रूपाखाली ती असते. म्हणजे परमात्मा ते भगवान एकच आहेत, पण सांगायचं की ते परमात्म्याच्या असते. मग हा व्यक्ती काय करतो? निष्काम कर्मयोगी. त्याला कळतं की हा परमात्मा आहे, मग तो त्या परमात्म्यावरच ध्यान करतो की हा मी जी इच्छा करतोय तो त्याची अनुमती तो परमात्मा देतोय, आणि असं परमात्म्याबद्दल त्याला आणखीन साक्षात्कार, आता विस्तारानं नाही बघणार आपण कसं ध्यान करतो आणि काय. तर परमात्म्यावर ध्यान केल्यानंतर मग त्याला काय लक्षात येतं की हे परमात्मा आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे दास आहोत, आणि मग त्याला मुक्ती प्राप्त होते. तर असं हे 26 श्लोकापर्यंत हा विषय. आणि मग 27व्या आणि 28व्या श्लोकामध्ये काय सांगितलं की ही जी मुक्ती प्राप्त झाली निष्काम कर्मयोगाला, ती अजून एका पद्धतीनं प्राप्त करता येते. ती आहे दुसरी पद्धत, म्हणजे अष्टांग योगाची पद्धत आहे, असं या 2 श्लोकात सांगितलं. 29व्या श्लोकामध्ये काय सांगितलं की ही जी मुक्ती प्राप्त केली या दोघांनी, एक तर अष्टांग योग्यांनी केली आणि एक तर निष्काम कर्मयोग्यांनी, असं ह्यांनी आपल्या आपल्या मार्गाने ही मुक्ती प्राप्त केली. मुक्ती प्राप्त केल्यानंतर त्या व्यक्तीची चेतना काय असते? आपल्याला माहिती आहे की मुक्तीमध्ये शांती असते. मुक्तीमध्ये शांती आहे, त्या शांती ह्या दोघांनी प्राप्त केली तेव्हा त्यांची चेतना काय आहे? तर 3 गोष्टी असते, समज आहे ना, त्यांच्या चेतनेमध्ये 3 गोष्टी असतात. तर काय समजतात तेव्हा त्यांना शांती प्राप्त होते की भगवंतांसाठी जे काही आपण कार्य करतोय, जे काही यज्ञदान तप करतोय आपण, तर ते कार्य आपल्या प्रसन्नतेसाठी नाही, ते भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. त्याचे भोग घेणारा जो व्यक्ती आहे तो आपण नाही, तर ते भगवंत आहे. भोक्ताराम यज्ञ तपसाम. आणखी हे पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय असतो त्याच्या चेतनेमध्ये? सर्व लोक महेश्वरम. तर भगवंत जे आहेत हे सर्व जे लोक आहेत ह्यांचे मालक भगवंतच आहेत. आणि तिसरा मुद्दा काय असतो? सुहृदम सर्वभूतानां. तर भगवंत जे आहेत हे सगळ्यांचे मित्र आहेत, ते कुणावरही भेदभाव करत नाही. हा माझा, हा तुझा, हा माझ्या जवळचा, असं ते बिलकुल भेदभाव करत नाही. ते सगळ्यांचे मित्र आहेत, सगळ्यांना समभावाने ते वागवतात, असं त्याला प्राप्त होतं. मग आता इथून पुढे जे आहे हे असं हे 5वा अध्याय आपलं झालं. तर मग आता पुढच्या अध्यायामध्ये तर ते काय आहे की त्या अध्यायाचं शीर्षक आहे अष्टांग योग. आणि तुम्ही जर बघितला त्याच्यामधला श्लोक, तर त्याच्यामध्ये श्लोक काय आहे? पहिला श्लोक भगवंतच बोलताय, अर्जुन बोलत नाही. तर भगवंतांनी मागच्या अध्यायामध्ये 27व्या आणि 28व्या मध्ये आपण बघितलं की या अष्टांग योगाचं संक्षिप्त मध्ये त्या ठिकाणी काय केले? वर्णन केलेलं आहे, बरोबर. आता इथं विस्तारानं त्याच्याबद्दल ते बोलतील. ठीक आहे, आता आपण बघूया पहिला श्लोक. तर अध्याय 6वा. तर अध्यायाचं शीर्षक आहे ध्यान योग. ह्यालाच आपण दुसरं नाव आहे ध्यान योग किंवा अष्टांग योग. ह्याच पर्यायी नाव आहे अष्टांग योग, म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच आहे. तो व्यक्ती ध्यान करतो ना, त्या योगाला अष्टांग काय म्हटलंय त्याचं कारण आपल्याला प्रभुपादांनी सांगितलं की त्याच्यात 8 अंग आहेत, म्हणून त्याला अष्टांग योग म्हटलंय. त्यांनी अंग पण सांगितले, यम नियम आहे ना, धारणा, संयम नियम प्राणायाम धारणा ध्यान आहे ना, आणि प्रत्याहार पण एक होत समाधी. हे असे 8 अंग आहेत त्याच्यामध्ये. आणि ध्यान योग का त्याचं नाव ठेवलं? कारण हा व्यक्ती काय करतो की हे 8 अंगांचा अभ्यास करताना
तो काय करतो की परमात्मा रूपावर भगवंतांच्या ध्यान करतो, म्हणून त्याला ध्यान योग असं पण म्हटलेलं आहे. अशी 2 नावं त्या योग पद्धतीची आहेत. ठीक आहे. तर आता भगवंत हळूहळू ह्याचा विस्तार करणार आहे अष्टांग योगाचा. आता सुरुवात ते करतायत, तर निष्काम कर्मयोगापासूनच भगवंत सुरुवात करतायत. कारण त्याच्याबद्दल आता तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल विस्तारानं बोलायचे, तर आता तुम्ही ज्या व्यक्तीला बोलणार आहेत त्या व्यक्तीला तुम्ही अगोदर जे सांगितलेलं आहे तिथूनच काय करणार, तुम्ही विषयाला सुरुवात करणार. नवीन विषयाबद्दल आता तुम्हाला बोलायचं. आता भगवंतांना इथं नवीन विषयाबद्दल आहे ना, ज्याच्या संक्षिप्ताने त्यांनी आधी बोलले 5व्या अध्यायाच्या 27-28 मध्ये, आणि आता ह्या नवीन विषयाबद्दल त्यांना काय करायचंय, विस्तारानं बोलायचं. मग त्यांनी काय करतायत, अगोदर त्यांनी जे विस्ताराने बोलले है ना, तर कशाबद्दल, निष्काम कर्मयोगाबद्दल ते बोललेत आतापर्यंत. निष्काम कर्मयोगापासून मग ते नवीन विषयाकडे हळूहळू अर्जुनाला घेऊन जात आहेत है ना. त्याच्यामुळे पहिला जो श्लोक आहे त्या निष्काम कर्मयोगापासूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे या ठिकाणी. काय म्हणतायत ते पहिल्या श्लोकात बघूया. श्री भगवान उवाच अनाश्रितः कर्मफलम् कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्नी न चाक्रिय. काय म्हणतायत, श्री भगवान म्हणाले, जो आपल्या कर्मफळांवर आसक्त नसून, कोण असतो जो कर्मफळावर आसक्त नसतो, असा व्यक्ती कोण असतो, निष्काम कर्मयोगी. तिथूनच बघा सुरू करतात निष्काम कर्मयोगापासून. कर्मयोगी. जो कर्मफळावर आसक्त नसतो, आणि जो आसक्त असतो तो कोण असतो, भोगी. सकाम कर्मयोगी. सकाम. तर आता जो निष्काम कर्मयोगी आहे तर तो काय करतो, आपल्याला माहिती आहे की आपण हे बघितलंय की तो त्याला निष्काम कर्मयोगाला काहीच इच्छा, आपण माग हे संकल्पना बघितलेली आहे की निष्काम कर्मयोग काही इच्छा असते का हो, नसते. कर्मफळाची त्याला इच्छा नसते. मग तो कार्य का करतो, 3ऱ्या अध्यायामध्ये आपण हे बघितलंय, त्याला इच्छाच नाही. समजा तुम्हाला तहानच नाही लागली तर तुम्ही पाणी प्याल का हो, नाही पिणार. निष्काम कर्मयोगाला त्याला कर्मफळच नको आहे है ना, तर मग तो कर्म का करतो, काय त्याचं उत्तर, कर्तव्य म्हणून. कर्तव्य म्हणून. एक उत्तर आहे कर्तव्य म्हणून. अजून एक उत्तर होतं 3ऱ्या अध्यायामध्ये, तो कर्म का करतो, बरोबर आहे कर्तव्य म्हणून, पण तिथं 2 उत्तर होते. अजून एक काय उत्तर लक्षात आहे का कुणाला 3ऱ्या अध्यायातलं, शरीराच्या संगोपनासाठी. शरीराच्या संगोपनासाठी. पण त्याला तर बरोबर आहे, त्याच्यासाठी आपण कर्म करतो. पण ह्या निष्काम कर्मयोगाला इच्छाच नाही ना संगोपनाची, त्यानं का करतो, आपण करतो ते शरीराच्या ह्याच्यासाठी, उदरनिर्वाहासाठी. काय आहे, तर काय करतो, दुसऱ्यांना, आठवतंय कुणाला, का करतो तो कर्म, दुसऱ्यांसाठी उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी. आणि तिथे 3ऱ्या अध्यायात मग उदाहरण कुणाचं दिलंय, कोण केलं होतं असं कर्म दुसऱ्यांना उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी, जनक महाराज. जनक महाराजांनी केलं होतं. आणि अजून कोण केलं होतं उदाहरणात, अजून कोण केलं होतं, जनक महाराजांनी केलं होतं. भगवंतांनी उदाहरण दिलं, आणि भगवंतांनी स्वतः पण, भगवंतांना पण काही कर्म नाहीये, पण जेव्हा ते इथं अवतरित होतात त्या पृथ्वीवर, तर ते पण कर्म
करतात. आपण बघतो की ते पण युद्ध करतात, है ना? ते पण भगवंत स्वतः पण जेव्हा या भौतिक जगतात येतात ते कर्म करतात. तर असं हे दोघांना, भगवंतांना काहीच इच्छा नाही तरी पण ते भौतिक जगतात उदाहरण म्हणून कर्म करतात, दुसऱ्यांनी करावं म्हणून ते कर्म करतात. ठीक आहे. तर असं या दोन कारणामुळं हा जो निष्काम कर्मयोगी असतो त्याची काही इच्छा नसताना पण कर्म करतो. बरोबर. तोच वास्तविक संन्यासी आहे. तर असा हा निष्काम कर्मयोगीच खरा रूपानं कोण आहे? संन्यासी आहे. तर त्यालाच आपण संन्यासी म्हणावं. नुसते संन्यासाचे कपडे घालून आहे ना किंवा राहून असं काही नाही. अशा प्रकारचे त्याचे भाव असला पाहिजे, चेतना असली पाहिजे आणि वास्तविक योगी होय. तर हाच हा वास्तविक योगी आहे. पण जो अग्निहोत्राधिक कर्म करीत नाही, तसेच आपले कर्तव्यही करीत नाही, तो संन्यासीही नाही किंवा योगी सुद्धा नाही. असा जो आहे की निष्काम भावनेने कर्म करतो तोच खरा काय आहे? संन्यासी आहे. पण दुसरा एक व्यक्ती आहे की जो कर्मच करत नाही. तो कर्मच करत नाही असा व्यक्ती कोण? त्याच्यासाठी काय नाव आहे? ज्यानं कर्मच सोडून दिले अशा व्यक्तीचं नाव काय? आत्ताच आपण बघितलं 5 मिनिटापूर्वी. नाव काय? आता तुम्ही कोणी माताजींनी उत्तर दिलं, 5व्या अध्यायाची सुरुवात झाली तेव्हा त्यांनी ते नाव घेतलं होतं. कर्म करत नाही अशा व्यक्तीचं नाव काय? काय आहे नाव त्याचं? योगी किंवा ज्ञानयोगी है ना, हे नाव होतं त्याचं. तर हा जो ज्ञानयोगी आहे तो ज्ञानयोगी काय करतो की कर्मच करीत नाही. तर कर्म करत नाही म्हणजे काय? जे नित्य कर्म जे आहेत है ना, ते काय असायचे? अग्निहोत्र वगैरे हे जे कर्म आहेत हे नित्य यज्ञ, हे नित्य कर्म असायचे. हे सगळे जे कर्म असते ते कर्म सोडून दिल्यामुळं तर हे ज्ञानयोगी जो आहे तो काय करायचा? जंगलामध्ये जाऊन ज्ञान धारणा करायचा, त्याची ज्ञानाची धारणा करायचा ज्ञानयोगी असल्यामुळं. आणि तो आपले काहीच कर्तव्य तो मानायचा नाही. तर असा व्यक्ती जो ज्ञानयोगी आहे सगळ्या कर्मापासून, या ज्ञानयोग्यानं काय केलंय? सगळं कर्म करणं सोडून दिले. तर हा कर्म जरी करत नसला तरी तो संन्यासी नाहीये आणि तो योगी सुद्धा नाही असं भगवंतांनी सांगितलं. समजला श्लोकाचा अर्थ? हे 2 प्रकारचे इथं लोक आहेत या श्लोकामध्ये है ना, त्यांच्याबद्दल चर्चा चालू आहे. कोण आहेत ते 2 प्रकारचे लोक? भाषांतरामधून कोणत्या 2 प्रकारच्या लोकांबद्दल भगवंत बोलले इथं? पहिले कोण आहेत? संन्यासी आणि वास्तविक योगी. हा, हरे संन्यासी कृष्ण. आहे. हा. जे आपल्या कर्मफलावर आसक्त नाहीत परंतु ते कर्म करतात, इतरांसाठी कर्म करतात, असे जे आहेत बरोबर. त्यांना संन्यासी म्हणायचं आणि तोच वास्तविक योगी म्हणायचं. आणि जे लोक कर्मफलावर आसक्त आहेत आणि ते काहीच करत नाहीत, आसक्त आहेत की नाही ते माहिती नाही, ते त्याच्याबद्दल बोलले नाही, नाही ना, की ते कर्मफळावर आसक्त आहेत की नाही माहित नाही, पण त्यांनी कर्म करणं सोडलंय हे दुसरे. त्यांचा आणि कर्मफळाचा काय संबंध आहे ते आपल्याला माहिती नाही. ते आसक्त असू शकतात किंवा नसू शकतात, पण काय केलंय त्यांनी करणंच सोडून दिलंय. असे हे दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत. तर पहिल्या प्रकारच्या लोकांचं नाव काय आहे? ज्ञानयोगी. बर, दुसऱ्या प्रकारच्या काय आहे मग? संन्यासी. नाही, तुम्ही जो क्रम सांगितला आता तो पहिला सांगितला की ज्याला कर्मफळाचा नाहीये, तर अशाचं नाव काय?
निष्काम कर्मयोगी. हा, निष्काम कर्मयोगी. आणि त्याला आता नवीन नाव इथं भगवंतांनी दिलं की वास्तविक संन्यासी, वास्तविक संन्यासी किंवा वास्तविक योगी असे हा. हे नवीन नाव इथं दिले. आतापर्यंत आपल्याला माहित असणारं नाव काय होतं? निष्काम कर्मयोगी. कर्मयोगी. निष्काम कर्मयोगी हे महत्वाचं. मग हे पहिला प्रकार. दुसरा प्रकारचा जो लोक आहे तो कोण होता आपल्याला माहित असणार आतापर्यंत? ज्ञानयोगी. ज्ञानयोगी है ना. आणि त्याचं काय गुणधर्म आहे ह्या ज्ञानयोगीचा? तो कर्म करत नाही. कर्म त्यानं सोडून दिले. त्याचे नित्य कर्म तो करत नाही आणि जंगलात आता वगैरे जाऊन भगवंतांनी तिकडे त्याला आपलं इथं काय ध्यान नाव दिलं? धरणार. त्याला भगवंतांनी काय नाव दिलं त्याला इथं? की तो संन्यासी नाही आणि योगी नाही, फक्त योगी असं. पण नाही. समजला आता अर्थ हे एकदम? वाचा, कोणीतरी तात्पर्य वाचा मग. हरे कृष्ण. वाच. तात्पर्य. या अध्यायात भगवंतांनी मन आणि इंद्रिय संयमित करण्याचे माध्यम म्हणून अष्टांग योग पद्धतीचे वर्णन केले आहे. तरीही सामान्य लोकांना, विशेषतः वर्तमान कलियुगामध्ये या पद्धतीचे आचरण करणे अतिशय कठीण आहे. जरी या अध्यायात अष्टांग योग पद्धतीची शिफारस करण्यात आली असली तरी भगवंत विशेष जोर देऊन सांगतात की कर्मयोग अथवा कृष्ण भावनाभावित कर्म करणे हे अधिक श्रेष्ठ आहे. या जगामध्ये प्रत्येक मनुष्य आपले कुटुंब, त्याच्या साधनांच्या पालन पोषणार्थ कर्म करीत असतो. परंतु कोणीही काही तरी वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक तृप्ती वाचून, मग ती व्यक्तिगत असेल किंवा व्यापक असेल, कर्म करत नाही. कर्मफलाचा उपयोग घेणाऱ्या दृष्टीने कर्म न करता कृष्ण भावनाभावित कर्म करणे ही परिपूर्णतेची कसोटी आहे. कृष्ण भावनायुक्त कर्म करणे हे प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे. कारण सर्व जीव स्वरूपतः भगवंताचे अंश आहेत. शरीराचे अवयव संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करीत असतात. शरीराचे अवयव स्वतृप्तीकरता कार्य करीत नसून संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करतात. त्याचप्रमाणे जो जीव वैयक्तिक संतोषार्थ कर्म न करता परमसत्याच्या संतोषार्थ कर्म करतो तो परिपूर्ण असा संन्यासी किंवा योगी आहे. संन्याशांना कधी कधी वाटते की ते सर्व भौतिक कर्तव्यातून मुक्त झाले आहेत आणि म्हणून ते अग्निहोत्र यज्ञ करण्याचे थांबवतात. परंतु वास्तविकपणे ते स्वार्थीच आहेत. कारण निर्विशेष ब्रह्माशी एकरूप होणे हेच त्यांचे ध्येय असते. या प्रकारची इच्छा असणे ते इतर कोणत्याही भौतिक इच्छेपेक्षा श्रेष्ठ नाही. परंतु ही इच्छा सुद्धा स्वार्थयुक्त आहे. ज्याप्रमाणे सर्व भौतिक क्रियांना विराम देऊन अर्धोन्मिलित नेत्रांनी योग पद्धतीचे आचरण करणाऱ्या योग्याला वैयक्तिक तृप्तीची थोडीफार इच्छा असते. पण कृष्ण भावनाभावित कर्म करणारा मनुष्य स्वार्थाशिवाय परमसत्याच्या संतोषार्थ कर्म करतो. कृष्ण भावनाभावित मनुष्याला वैयक्तिक संतुष्टीची मुळीच इच्छा नसते. श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हीच त्यांची यशाची व्याख्या असते आणि म्हणून तो परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी असतो. त्या मागचे परमोच्च प्रतीक असणारे श्री चैतन्य महाप्रभूने पुढील प्रमाणे प्रार्थना करतात. न धनन्न जनन्न सुंदरी कविता वा जगतीश कामये मम जन्मनी जन्मनेश्वर भवताद भक्तीर हैतुकी त्वयी. हे सर्व शक्तिमान प्रभू, मला धन संचय करण्याची इच्छा किंवा सुंदरीचा उपभोग घेण्याची इच्छा नाही. तसेच मला पुष्कळ अनुयायी जमवण्याची इच्छा नाही. माझी एकच इच्छा आहे की जन्मजन्मानंतर माझ्यावर तुमच्या अहैतुकी भक्तिपूर्ण सेवेची कृपा व्हावी. हरे कृष्ण. आता आपण बघूया काय समजवतायत किंवा आपल्याला. म्हणतायत की या अध्यायात भगवंतांनी मन आणि इंद्रिय संयमित करण्याचे माध्यम म्हणून अष्टांग योग पद्धतीचे वर्णन केले आहे. तर आपण बघितलं की हे अष्टांग योग पद्धती आहे ही काय आहे? पर्यायी व्यवस्था आहे भक्तीला. मागच्या अध्यायामध्ये पण त्यांनी दिलं होतं की भक्तीमध्ये मन आणि इंद्रिय कसे संयमित होतात. 4 नियम पाळून. 4 नियम पालन करून. अजून काही विचारले? भक्तीमध्ये तुमची इंद्रिय कशी संयमित होतात? कृष्ण भावनेमध्ये कर्म करून, म्हणजे आपले प्रत्येक कर्म भगवंतांना अर्पण बरोबर करून. बरोबर. भगवंताच्या सोपं. संतुष्टीसाठी कर्म करीत राहणे आणि त्याच्यामध्ये संयमित करणे. बरोबर आहे.
धन्यवाद. तर म्हणजे काय इंद्रिय आपण भक्ती म्हणजे काय आहे? कार्य आहे है ना? जे आपण करतो आणि हे कार्य करायचे कोणतंही तर ते आपल्या इंद्रियामार्फत आपण करतो. त्याच्यामुळे आपले इंद्रिय व्यस्त आहेत. व्यस्त असले की ते संयमित होतात. तर पण आता दुसरी पर्याय ते तर भक्तीमध्ये झालं. तर मग आता अष्टांग योगामध्ये कसं होतं ते या अध्यायात आपल्याला शिकवलंय. तर ते आपल्याला आता पुढं सांगणार आहेत भगवंत स्वतः की मन आणि इंद्रिय तर संयमित होणार, पण ते पद्धत कोणती असणार? अष्टांग योगाची असणार. तरीही सामान्य लोकांना विशेषतः वर्तमान कलियुगामध्ये या पद्धतीचे आचरण करणे अतिशय कठीण आहे. भगवंतांनी तर सांगितली ती पद्धत, पण कलियुगामध्ये आपण आहोत आणि वर काय आहोत? आपण सामान्य लोक आहोत, साधक आहोत आपण. आपल्यासाठी ही पद्धत खूप कठीण आहे, प्रभुपाद सांगतात. जरी या अभ्यासात अष्टांग योग पद्धतीची शिफारस करण्यात आली असली तरी अभ्यासात नाही, अध्यायात आहे. जरी या अध्यायात अष्टांग योग पद्धतीची शिफारस करण्यात आली असली तरी, जरी इथं भगवंतांनी त्याचं वर्णन केलं, शिफारस केली म्हणजे महानता तिथं सांगितलेली आहे, तरी भगवंत विशेष जोर देऊन सांगतात है ना. भगवंतांनी त्याची शिफारस केली. शेवटी भगवंत सांगतात की कर्मयोग आणि कृष्ण भावना भावित कर्म करणे हे अधिक श्रेष्ठ आहे. भगवंतांनी ही तर पद्धती पूर्ण सांगितली अष्टांग योगाची. शेवटी निष्कर्ष काय काढला ह्याच्यातून? हे खूप अवघड आहे, हे कलियुगात कृष्ण भावना भावित कर्म करणं. तर सोपं काय आहे? निष्काम कर्मयोग कर किंवा भक्तियोग कर असं सांगतात ते अर्जुनाला. हे उद्देश आहे सांगण्याचा यांच्या माग. त्याच्यामुळे एवढं सांगतायत. या जगामध्ये प्रत्येक मनुष्य आपले कुटुंब आणि त्यांच्या साधनांच्या पालन पोषणार्थ कर्म करीत असतो. सगळे बद्ध जीव आणि जे साधक आहेत ते थोड्या प्रमाणात हेच करतात की आपल्या शरीराच्या पालन पोषणासाठी आपण कर्म करतो. परंतु कोणीही काहीतरी व्यक्ती, तर ही काय आहे? आपली एक इच्छा आहे. आपण आपल्या पालन पोषणासाठी आपण कर्म करतोय, म्हणजे एका इच्छेनं आपण कर्म करतोय. तो एक स्वार्थ आहे, आपला वैयक्तिक स्वार्थ आहे. तर वैयक्तिक तृप्ती वाचून मग ती व्यक्ती असेल किंवा व्यापक असेल, कोणीही कर्म करत नाही. ज्याची इच्छा नाही तो असा व्यक्ती कर्म करत नाही. तर कर्मफलांचा उपभोग घेणाऱ्या दृष्टीने कर्म न करता कृष्ण भावना भावित कर्म करणे हीच परिपूर्णतेची कसोटी आहे. तर ह्याच्यामध्ये खरी समज काय आहे कर्म करणं, ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे ते सांगता येते का अंतिम. तर जे कर्मफळांचा उपभोग न घेता तर भक्तीचं कर्म करणं, त्याच्यात आपल्याला काहीच कर्मफळ मिळत नाही, हे एक सगळ्यात चांगलं आहे. कृष्ण भावनायुक्त कर्म करणे हे प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे. भक्ती करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, ते आपण केलंच पाहिजे. कर्तव्य जे आहे ते आपण केलंच पाहिजे. कर्तव्याचा अर्थ काय होतो? जे करण्यायोग्य कार्य आहे ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. कर्तव्य म्हणजे ते सगळ्यांसाठीच आपल्या करण्यायोग्य आहे भक्तीचं कार्य. कारण सर्व जीव स्वरूपतः भगवंतांचे अंश आहेत. का असं आहे? एक आपल्यासाठी काय योग्य आहे ते करणं? कारण आपण ज्यांच्यापासून आलो आहे ना, आपण ज्यांचे अंश आहोत त्यांच्यासाठीच आपण कार्य करणं योग्य आहे. जसं शरीराच्या अवयवांनी संपूर्ण शरीराच्या हे काय आहेत? संपूर्ण शरीराचे एक अंश आहेत आणि पूर्ण शरीराच्या संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे. तसंच आपण भगवंतांचे अंश आहोत, तर हे आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे. तर शरीराचे अवयव स्वतृप्तीकरता कार्य करीत नसून संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करतात. त्याप्रमाणे तो जीव वैयक्तिक संतोषार्थ कर्म न करता परमसत्याच्या संतोषात कर्म करतो, तो परिपूर्ण संन्यासी कर्म योगी आहे. असंच एक उदाहरण तिथं तुम्हाला ह्याच्यामध्ये पण तुम्ही जो अभ्यास केला ईशोपनिषद ग्रंथ, तिथं पण असं एक उदाहरण दिलं होतं प्रभुपादांनी की प्रभुपाद म्हणतायत की जो यंत्र असतो, यंत्रामध्ये काय असतो? एक स्क्रू असतो. एक यंत्राचा तो एक काय आहे? अंश आहे स्क्रू म्हणजे. तर हा स्क्रूला काहीच किंमत नसते. तर त्याची किंमत काय असते? खूप
तुम्ही बाजारामध्ये जर गेलात यंत्रामधला एखादा जो स्क्रू तुम्हाला विकत घ्यायचा आहे तर तो एकदम 1-2 रुपयामध्येच तुम्हाला तिथं प्राप्त होईल तो स्क्रू. पण हा स्क्रू जो आहे त्याची एवढी कमी किंमत असते, पण तो यंत्रामध्ये जर फिट झाला बसवला गेला तेव्हाच त्याचं काय होतं, त्याला खरी किंमत येते नाही ना. ते पूर्ण यंत्र त्याच्याशिवाय काम करत नाही. तर तसं आपण हे स्क्रू सारखे अंश आहोत है ना. तर आपल्याला ही किंमत आपल्याला प्राप्त होणार आहे की आपण ज्यांचे अंश आहोत त्यांच्यामध्ये आपण कार्य करू स्थित असं. तर संन्यास्यांना कधी कधी वाटते की ते सर्व भौतिक कर्तव्यातून मुक्त झाले आहेत. आता इथं जो संन्यासी शब्द आहे कुणाला संबोधित करतोय? संन्याशांना कधी कधी वाटते की वास्तविक संन्यासी आहे हा की तथाकथित संन्यासी आहे. कोणाला संबोधित करतो? तथाकथित संन्यासी. का बरं असं? त्यांना का संबोधित करतोय? कसं काय वाटलं तुम्हाला? कारण त्यांची कुठेतरी इच्छा असते, मला असं वाटतं मला ते करायचं म्हणून. नाही, तथाकथित संन्यासी काय आहे? बरोबर सांगितलं तुम्ही, तथाकथित संन्यासी. आणि त्याचं कारण आहे की तथाकथित संन्यासी त्याला केव्हा म्हटलं जातं की जेव्हा त्यानं कर्म करतच सोडलेलं. नाही तो, कर्म करत नाही. कर्म करतच नाही तो. आता ह्या वाक्यातून आपल्याला काय दिसतंय की काय म्हणतंय वाक्य वाचतो, संन्याशांना कधी कधी वाटते की ते सर्व भौतिक कर्तव्यापासून मुक्त झाले आहेत है ना. म्हणजे त्यांना वाटतंय की मुक्त झालेत, कर्तव्यापासून मुक्त झालेत, म्हणजे त्यांना कार्य करायचं नाही. त्याच्यामुळं हा जो इथला संन्यासी शब्द आहे हे तथाकथित संन्यासांना संबोधित करतोय है ना. कारण तथाकथित संन्यासी कार्य नाही करत, हे त्याचं कारण आहे. आता ह्या तथाकथित संन्यासी जे आहेत हे भौतिक कर्तव्य म्हणजे ते कार्यच करत नाही, म्हणून ते अग्निहोत्र यज्ञ करण्याचे ते कार्यच त्यांना करायचं नाही. त्याच्यामुळे ते अग्निहोत्र जे नित्य कर्म आहे ते थांबवतात. परंतु वास्तविकपणे ते स्वार्थीच आहेत. तर हे कार्य न करण्यामागं पण त्यांचा स्वार्थ आहे. तर बघूया. कारण निर्विशेष ब्रह्माशी एकरूप होणे त्यांचे ध्येय असते. असं वाटतंय आपल्याला की ते निस्वार्थी आहेत म्हणून कर्म नाही करत, त्यांना कर्माचं फळ नको आहे, पण त्याच्या मागे त्यांचा एक स्वार्थ आहे की त्यांना काय करायचंय, हे कर्म न करता त्यांना काय करायचंय, त्यांचा जो वेळ आहे जे कर्म करण्यात त्यांचा जाणार होता, ज्यांची जी शक्ती जाणार होती, ते कशामध्ये लावतायत की शास्त्रांचं त्यांची ज्ञान योगाची धारणा असते. ते काय करतात, जंगलामध्ये जातात आणि केवळ असं एका जागी बसून केवळ ते शास्त्रांवर ध्यान करत असतात, बाकी काहीच करत नाही. यांची ही धारणा असते, ते करतात. त्याच्यामुळे म्हणतात ना, हे संन्यासी लोक काय करतात, जंगलात जातात. हे ज्ञानयोगी जंगलात जातात. त्याच्यासाठी जर जातात ते की तिथे जाऊन त्यांना काही कार्य करावं लागू नये म्हणून जातात. नाहीतर या समाजात राहायचंय तर कार्य करावंच लागतंय. आणि मग ते जंगलात जाऊन असं उगाच शास्त्रावर विवेचन करत बसतात. त्याच्या मागे असं का करतात ते? त्याच्या मागे त्यांचा एक स्वार्थ असतो. त्यांना ब्रह्मनमध्ये विलीन व्हायचं असतं, ते एकरूप व्हायचं असतं, विलीन व्हायचं असतं, ते त्यांचं ध्येय असतं. या प्रकारची इच्छा असणे, म्हणजे इच्छा आहे त्यांची, हे तर कोणत्याही भौतिक इच्छेपेक्षा श्रेष्ठ आहे. अशी इच्छा प्रभुपाद म्हणतायत की ती चांगली आहे ना. कमीत कमी आध्यात्मिक इच्छा तरी आहे, भक्तीची नाही पण आध्यात्मिक इच्छा आहे, भौतिक इच्छेपेक्षा चांगली आहे असं म्हणतात. परंतु ही इच्छा सुद्धा स्वार्थी आहे, पण ह्याच्यामध्ये पण काय आहे, स्वार्थ आहे. त्याचप्रमाणे सर्व भौतिक क्रियांना विराम देऊन, आता हे तर ज्ञान योगाच चालू, तर अजून एक आता आली, आता अजून जे दुसरा प्रकार आला त्यांच्याप्रमाणेच तर अजून एक आहेत की त्यांनी भौतिक क्रियांना विराम दिलाय. आणि काय केलंय त्यांनी, क्रियांना विराम देऊन अर्धोन्मीलित है ना, अर्धे डोळे उघडे ठेवलेत, अर्धे डोळे बंद केले. तर एक योगा पद्धतीचे आचरण करतात. वैयक्तिक तृप्तीची थोडीफार इच्छा असतेच, ह्यांना पण थोडीफार इच्छा आहेच.
तर हे कुणाबद्दल बोललं हे अजून थोडीफार इच्छावाले कोण आहेत, हे अर्धे डोळे उघडलेले कोण आहेत? तथाकथित संन्यासी. हठयोगी. हा, हठयोगी किंवा अष्टांग योगी किंवा ध्यान योगी. ते आहे. ते तिन्ही एकच आहेत. ते आता इथं जे म्हणतायत की अर्धे डोळे उघडून योग पद्धतीचे आचरण करतायत, हे अष्टांग योगी आहेत, ध्यान योगी, हठयोगी. पण कृष्ण भावनाभावित कर्म करणारा मनुष्य, आता अजून एका वेगळ्याबद्दल, आता भक्ताबद्दल बोलतोय. प्रत्येक लाईन मध्ये एक दोनदा ते विषय बदलतात. आता भक्ताबद्दल काय सांगतायत की कृष्ण भावनाभावित कर्म करणारा मनुष्य स्वार्थाशिवाय, तर भक्ताचा काहीच स्वार्थ नसतो. ह्या ध्यान योग्याचा पण स्वार्थ आहे, अष्टांग योग्याचा पण स्वार्थ आहे आणि ज्ञान योग्याचा पण स्वार्थ आहे. भक्ताचा काही स्वार्थ नाही. कस काय नाही हो भक्ताचा स्वार्थ? पुढे त्याचं कारण दिले. कारण त्यानं जो कार्य करतो तो भगवंतांच्या परम सत्याच्या प्रसन्नतेसाठी. भक्त जो भक्ती करतो त्याच्यात त्याला काही पाहिजे नसतं, त्याचा काही स्वार्थ नाही. हे भगवंतांचं संतुष्टीसाठी कार्य करतो. पुढे म्हणतात की कृष्ण भावनाभावित मनुष्याला वैयक्तिक संतुष्टीची मुळीच इच्छा नसते. हे बघितलं. श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हीच त्यांची यशाची व्याख्या असते. हेच त्यांना पाहिजे असतं, हेच त्यांचं ध्येय असतं आणि हे म्हणजेच त्यांचं यश असतं. म्हणून तो परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी असतो. त्याच्यामुळे तो काय आहे? परिपूर्ण संन्यासी आणि परिपूर्ण योगी आहे. त्यागाचे परमोच्च प्रतीक असणारे, तर असेच हे एक उदाहरण दिलंय. आता हे परिपूर्ण आणि योगी आणि परिपूर्ण संन्यासी कोण होते? श्रीमान नाही, श्री चैतन्य महाप्रभू पुढील प्रमाणे प्रार्थना करतात. तर श्री चैतन्य महाप्रभू काय म्हणतायत की न धनम न जनम न सुंदरी कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती हेतुकी त्वयि. तर हे सर्व शक्तिमान प्रभो, मला धन संचय करण्याची, धन मला नकोय, सुंदरीचा उपभोग घेण्याची इच्छा नाही, तसेच मला पुष्कळ अनुयायी जमवण्याचीही इच्छा नाही. कोण या तिन्ही इच्छा मला नाहीयेत. तर माझी एकच इच्छा आहे. ती काय आहे? की मला जन्मजन्मांतर माझ्यावर तुमच्या अहेतुकी भक्तिपूर्ण सेवेची कृपा हवी आहे. भक्तांना हे श्लोक का सांगितला? भक्तांना काहीच इच्छा नसते. त्यांना भक्तीच्या बदल्यामध्ये काय पाहिजे असतं? काय पाहिजे या श्लोकामध्ये? भक्तीच्या बदल्यात भक्तांना काय पाहिजे? भगवंताची कृपा पाहिजे असतं. कोणत्या रूपात पाहिजे? सेवा. हा, बरोबर. म्हणजे भक्तीच्या बदल्यात त्यांना भक्तीच पाहिजे, अजून काही पाहिजे नाही. अहेतुकी, हेतूच नाहीये त्याच्या मागे काही. ठीक आहे, असं हे आपण बघितलं. आता एवढं कृष्णाने इथं निष्काम कर्मयोगाबद्दल आणि ज्ञान योगाबद्दल सांगितलंय, जे आपल्याला माहिती आहेत, 2 विषय. आणि त्याला नवीन नावं दिलेली आहेत. तर निष्काम कर्मयोगाला त्यांनी दिलं की वास्तविक संन्यासी किंवा वास्तविक योगी, आणि ज्ञान योगाला त्यांनी नाव दिलं की तथाकथित संन्यासी आणि तथाकथित योगी. असं या श्लोकामध्ये त्यांनी केलेलं आहे. आता हे सांगितल्यानंतर आता इथं एक त्यांनी शब्द वापरलेत की वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी, असं त्यांनी शब्द वापरले. आता हे संन्यासी आणि योगी हे दोन्ही शब्द त्यांनी नवीन नावामध्ये इथं वापरलेले आहेत. तर मग या संन्यास आणि योगामध्ये काय संबंध आहे ते आपल्याला इथं पुढं त्यांनी या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगणार आहे. हे संन्यास आणि योगी हे जे नवीन नावं त्यांनी दिली, तर ही नावं काय आहेत? संन्यास आणि योग या 2 शब्दाबद्दल ते पुढच्या त्यांचा संबंध काय किंवा ते शब्द काय आहेत आणखीन थोडस विस्तारानं या दुसऱ्या श्लोकात ते सांगतात. काय आहे आपण श्लोक वाचूया. यम संन्यासम इति प्राहु योगम तम विद्धि पांडवम
सॉरी पांडव नाही, पांडव नाही असन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. काय म्हणतात की हे पांडुपुत्रा, पांडव, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होते. संन्यास म्हणजे काय आहे की योग आहे. तो योग कोणता आहे तर जीवाचा आणि ब्रह्माशी युक्त होणे, हे दोन्ही एकत्र होणे म्हणजे काय आहे, या दोन्हीचा योग झाला. योग म्हणजे काय, जोडणे है ना. जीव आणि ब्रह्म जोडले गेले, त्यांचा योग झाला, त्यालाच काय म्हणतात संन्यास. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊच शकत नाही. तर काय म्हणतात की जोपर्यंत इंद्रिय तृप्तींच्या इच्छा, संन्यास म्हणजे काय, कर्म सोडणे है ना, म्हणजे सोडणं कोणत्याही गोष्टी. जोपर्यंत तो इंद्रिय तृप्ती सोडत नाही तोपर्यंत त्याला तो योगी होणार नाही, त्याचा आणि ब्रह्मनमध्ये एकत्र येणार नाही असं त्यांनी सांगितलं. मग आपल्याला काय समजलं इथं की जी निष्काम भावना आहे ही संन्यास है ना. संन्यासाचं त्यांनी मागं सांगितलं, संन्यास कुणाला म्हटलंय की ज्यानं निष्काम भावनेनं, पहिल्या श्लोकात, मागं म्हणजे पहिल्या श्लोकात, ज्यानं निष्काम भावनेनं कर्म केले, निष्काम कर्मयोगी ह्याला म्हटलंय त्यांनी. सॉरी, स नाही, श आहे ते. निष्काम है ना, जो निष्काम कर्मयोगी आहे त्याला संन्यासी म्हटले ना मागच्या ह्याच्यात पहिल्या श्लोकात. तर हा जो निष्काम कर्मयोगी आहे त्यांना काय केलंय, तोच खरा काय आहे, संन्याशी आहे. आणि आता म्हणतायत की तोच काय होणार, योगी. तोच योगी होऊ शकतो. निष्काम कर्मयोगीच खरा योगी किंवा ब्रह्मांशी युक्त होऊ शकतो. तर आणि मग दुसरं काय आहे की जो निष्काम कर्मयोगी नाही, जो त्याग करीत नाही, तो योगी होऊच शकत नाही. मग आता इथं आपल्याला कळालं की जो संन्यासी आहे तोच योगी, म्हणजे तोच हे ज्ञान योगाचं जे ध्येय आहे की विलीन होणं, ब्रह्मामध्ये विलीन होणं, तो अशा प्रकारे विलीन होऊ शकतो. आता मग आपल्याला इथं कळालं की जो त्यांच्यामध्ये संबंध काय आहे, संन्यासी आणि योगी मध्ये काय आहे संबंध, काय कळालं तुम्हाला मग आता? कुणाला काही संबंध, संन्यासी आणि योगी या दोन शब्दात काय संबंध आहे मग? त्याचं भाषांतर, त्याचा अर्थ मी जे सांगितलं ते मनामध्ये वाचत तुमच्या, बघा काही कळतंय का? पांडवपुत्र ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. काय संन्यास आणि जोपर्यंत योग मध्ये मनुष्य संबंध इंद्रिय काय? तृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊ शकत नाही. काय लक्षात आलं का तुमच्या काही? म्हणजे काय समजलं आपल्याला की बघा, जो निष्काम कर्मयोगी आहे त्याच नाव आहे संन्यासी, आणि तोच योगी होऊ शकतो. आणि जो निष्काम कर्मयोगी नाही, म्हणजे ज्याने इंद्रिय तृप्ती सोडलीच नाही, इच्छाच गेल्या नाही, जो निष्काम झालाच नाही, इंद्रिय तृप्तीच्या इच्छाच त्यानं सोडलेले नाही है ना, तो संन्यासीही होऊ शकत नाही आणि योगीही होऊ शकत नाही. म्हणजे हे संन्यास आणि योगी
हे एकच आहे है ना. तो संन्यासी जर झाला है ना, निष्काम कर्मयोगी जर झाला तो है ना, अनासक्त जर झाला, संन्यासी म्हणजे काय, अनासक्त, तर हा असा जर तो अनासक्त झाला, त्याने जर त्याग केला तरच तो योगी होऊ शकतो. आणि जर त्याग नाही केला तर तो योगी होऊच शकत नाही. तो संन्यासी झाला तरच तो योगी होतो. ठीक आहे, असं हे त्यांच्यामध्ये संबंध आहे. तो संन्यासी झाला तरच तो योगी बनू शकतो. समजलं हे भाषांतर? दोन्हीमध्ये काय संबंध आहे है ना. पहिल्यांदा जर तो संन्यासी असेल तरच तो योगी होऊ शकतो. तात्पर्य वाचा मग कोणीतरी. हरे कृष्णा प्रभूजी, वाचू का मी? हा वाच. वास्तविक संन्यास योग किंवा भक्ती योग मनुष्याने जीवात्मा म्हणून आपली स्वरूप स्थिती जाणून आणि त्याप्रमाणे कार्य करणे होय. जीवाला आपले स्वतंत्र अस्तित्व नसते. जीव म्हणजे भगवंतांची तटस्थ शक्ती आहे. जेव्हा तो भौतिक शक्तीद्वारे वश होतो तेव्हा तो बद्ध होतो, आणि जेव्हा तो कृष्ण भावना भावित होतो किंवा त्याला आध्यात्मिक शक्तीची जाणीव होते तेव्हा तो आपल्या वास्तविक आणि स्वाभाविक स्वरूप स्थितीमध्ये स्थित होतो. म्हणून मनुष्य जेव्हा परिपूर्ण ज्ञानाने युक्त होतो तेव्हा तो सर्व प्रकारची इंद्रिय तृप्ती किंवा इंद्रिय तृप्ती करविणाऱ्या कर्मांना थांबवितो. याचाच अभ्यास भौतिक आसक्ती रोखणारे योगीजन करतात. परंतु कृष्ण भावना भावित व्यक्तीसाठी श्रीकृष्णांच्या सेवेव्यतिरिक्त इतर कुठेही आपल्या इंद्रियांना युक्त करण्याची शक्यताच नसते. म्हणून ती एकाच वेळी संन्यासी आणि योगी असते. ज्ञान आणि योग पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानप्राप्ती आणि इंद्रिय संयमित करण्याचा हेतू हा कृष्ण भावनेमध्ये आपोआपच साध्य होतो. जर मनुष्य स्वार्थ वृत्तीने प्रेरित झालेल्या कर्मांचा त्याग करण्यामध्ये समर्थ नसेल तर ज्ञान आणि योगापासून काहीच लाभ होत नाही. जीवाचे वास्तविक ध्येय म्हणजे सर्व स्वार्थ तृप्त्यर्थ कर्माचा त्याग करणे आणि भगवत संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करण्यास तयार होणे हे आहे. कृष्ण भावना भावित मनुष्याला स्वतः आनंदाचा उपभोग घेण्याची मुळीच इच्छा नसते. तो सतत भगवंतांच्या आनंदा प्रित्यर्थ कर्म करण्यास संलग्न असतो. म्हणून ज्या मनुष्याला भगवंतांचे मुळीच ज्ञान नसते तो निश्चितच स्वार्थरत असतो, कारण कोणीही निष्क्रिय राहू शकत नाही. कृष्ण भावनेच्या आचरणाद्वारे सर्व हेतू पूर्णपणे साध्य होतात. हरे कृष्णा. तर आपण बघूया आता. वास्तविक संन्यास योग किंवा भक्ती म्हणजे मनुष्याने जीवात्मा म्हणून आपली स्वरूप स्थिती जाणून आणि त्याप्रमाणे कार्य करणे होय. संन्यास योग म्हणजे काय आहे किंवा भक्ती म्हणजे काय आहे की आपण कोण आहोत हे जाणणं. ते जाणून जर आपण त्या पद्धतीनं कार्य केलं तर ते आहे संन्यास किंवा भक्ती. जीवाला आपले असं नाही की उगाच एका यंत्राप्रमाणे आपण कार्य केलेलं आहे असं नाही. आपण कोण आहोत हे जाणून चेतनेमध्ये केलेलं कार्य. तर जीवाला आपले स्वतंत्र अस्तित्व नसते. तर आपण बघितलं की आपण नेहमी अवलंबून आहोत दुसऱ्यांवर. आपण एकटे असं आपण काही करू शकत नाही. आपण आपलं पचन पण आहे ना, पचन करण्यासाठी पण आपण भगवंतावर अवलंबून आहोत. प्रत्येक कुणी म्हणेल की मी कुणावर अवलंबून नाही है ना, मी महिन्याला करोडो रुपये कमवतो असं जर कुणी म्हटलं तर काय आहे, तो व्यक्ती करोडो रुपयाने स्वतःचं पचन करू शकतो का? नाही करू शकतो. पचनासाठी पण त्याला अवलंबून राहावं लागतं भगवंतांवर. तर या पद्धतीनं आपण अवलंबून आहोत असं आपण समजू शकतो. जीव म्हणजे भगवंतांची तटस्थ शक्ती आहे. तर आपण काय आहोत? भगवंतांची आपण तटस्थ शक्ती आहोत. जेव्हा तो भौतिक शक्तीद्वारे वश होतो तेव्हा तो बद्ध होतो. आणि जेव्हा आपण तटस्थ आहोत है ना, जसं नदीचा तट असतो, आपण पाण्यात गेलं की ओले होणार, या तटाच्या इकडं आलं तर आपण कोरडे राहणार. असं
आपण तिकडं भौतिक मध्ये जर गेलो तर भौतिक शक्तीद्वारे आपण वश होणार, तेव्हा आपण बद्ध होतो. आणि जेव्हा वर राहतो, कृष्ण भावनेमध्ये राहतो, तेव्हा आपण काय होतो, आध्यात्मिक शक्तीत होतो. तो आपल्या वास्तविक आणि स्वाभाविक स्वरूप स्थितीमध्ये स्थित होतो. ती आध्यात्मिक स्थिती कृष्ण भावने तीच काय आपली स्वाभाविक स्थिती आहे, म्हणजे मूळ स्थिती आहे. म्हणून मनुष्य जेव्हा परिपूर्ण ज्ञानाने युक्त होतो तेव्हा तो सर्व प्रकारची इंद्रिय तृप्ती किंवा इंद्रिय तृप्ती करविणाऱ्या कर्मांना थांबवितो. म्हणजे जेव्हा आपण आध्यात्मिक चेतनेत आहोत तेव्हा आपण काय इंद्रिय तृप्तीसाठी आपण काही करत नाही, केवळ भगवंतांच्या संतुष्टीकरिता करतो. याचाच अभ्यास भौतिक आसक्ती रोखणारे योगीजन करतात. हे जे भक्त करतो ते भक्त भगवंतांसाठी केल्यामुळे ते आपोआप होतं, पण हे योगीजन काय करतात, त्याचा अभ्यास करतात, भौतिक आसक्ती ते थांबवण्याचा प्रयत्न करतात. परंतु कृष्ण भावना भाविक व्यक्तीसाठी श्रीकृष्णांच्या सेवेव्यतिरिक्त इतर कुठेही आपल्या इंद्रियांना युक्त करण्याची शक्यता असते. भक्त जो असतो तो काय करतो, केवळ सेवेमध्येच आपल्या इंद्रियांना लावतो. नाहीतर इंद्रिय काय करतो, कासवाप्रमाणे आपण बघितलं, कासव जेव्हा त्याच्या इंद्रियाची गरज नाही तेव्हा त्यांना काय करतो, शिकवून घेतो आपल्या शरीरामध्ये. तसं भक्ताचं असतं, सेवेमध्ये नाही तेव्हा त्यांना तो शिकवून घेतो कासवाप्रमाणे. ज्ञान आणि योग पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञान प्राप्ती आणि इंद्रिय संयमित करण्याचा हेतू हा कृष्ण भावनेमध्ये आपोआपच साध्य होतो. तर ज्ञान आणि योग पद्धतीमध्ये जर ज्ञान योगाची आपण पद्धती बघितली, ही अष्टांग योगाची पण आपण बघितली, तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे काय होतं, ज्ञान प्राप्ती आणि इंद्रिय संयमित करण्याचा हेतू हा कृष्ण भावनेमध्ये आपोआपच साध्य होतो. तर ह्याच्यामध्ये काय असतं, पहिल्यांदा तुम्हाला ज्ञान प्राप्ती करण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, इंद्रिय संयमित करण्यासाठी काही कष्ट घ्यावे लागतात. तर ते भक्तीमध्ये काय होतं, ते उद्देश नाहीये भक्तीचा. जेव्हा हे ज्ञान योग आणि ज्ञान पद्धत आणि योग पद्धत मध्ये तुम्हाला काय असतं की हे उद्देश असतो, इंद्रियांना संयमित करणं हा उद्देश असतो, हा हेतू असतो कार्य करण्याचा. आणि मग पुन्हा दुसरं कार्य ते करतात. एक हेतू झाला है ना की दुसऱ्या हेतूकडे ते जातात. पण भक्तीमध्ये काय आहे, हा हेतूच नाहीये है ना. हेतू काय, भगवंतांना प्रसन्न करायचंय, हे हेतू आहे. हे बाकीचे काय आहेत, ज्याला आपण साईड प्रोडक्ट म्हणतो, बाय प्रोडक्ट आहेत, त्याला काय म्हणायचं मराठी, की ते आपोआपच ते मिळतात. ते पाहिजे नाही आपल्याला, पण ते मिळतात आपोआप. जर मनुष्य स्वार्थ वृत्तीने प्रेरित झालेल्या कर्माचा त्याग करण्यामध्ये समर्थ नसेल, आणि एक मनुष्य आहे तर त्याचा काही स्वार्थ आहे, त्याच्याप्रमाणे तो कर्म करतोय, त्या कर्माचा जर त्याग ह्याच्यामध्ये करावा लागतो तुम्हाला. कशामध्ये, ज्ञान आणि योग पद्धतीमध्ये तुम्हाला ते स्वार्थाचा त्याग करावा लागतो. हे एवढी शक्ती नाहीये कोणामध्ये, हा समर्थ नाही. तर काय होईल, ज्ञान आणि योगापासून तुम्हाला काहीच लाभ होणार नाही. असा असमर्थ व्यक्ती आहे, समजा आपण एकाला आपल्याला 10 किलो वजन उचलायचंय, त्याच्यासाठी आपण समर्थ नाहीये है ना. आपण जाऊन तिथं काही उपयोग होणार आहे का, मग 10 किलो वजन उचलायचे तिथं काहीच उपयोग होणार नाही. त्याच्यामध्ये 10 किलो वजन मोजण्याची शक्ती आहे, उचलण्याची शक्ती आहे, तेच व्यक्ती तिथं जाऊन काहीतरी करू शकतो. आपल्यामध्ये शक्तीच नाही तर आपण काहीच नाही करू शकणार. तर आता पुढे म्हणतायत की जीवाचे वास्तविक ध्येय म्हणजे सर्व स्वार्थ तृप्त्यर्थ कर्माचा त्याग करणे आणि भगवत संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करण्यास तयार होणे. तर मग आता वास्तविक उद्देश काय आहे जीवाचं, की भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करणं आणि इतर जे गोष्टी आहेत त्यांचा त्याग करणं. कृष्ण भावनाभावित मनुष्याला स्वतः आनंदाचा उपभोग घेण्याची मुळीच इच्छा नसते. आणि हे जे कार्य आहे ते भक्तांसाठी खूप सोपं आहे, कारण त्यांना स्वतःला काहीच नको असते. तो सतत भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करण्यात संलग्न असतो. म्हणून ज्या मनुष्याला भगवंतांचे मुळीच ज्ञान नसते तो निश्चितच स्वार्थरत असतो. त्याच्यामुळं
ज्याला भगवंताबद्दल माहिती नाहीये तर त्याला काय असतो मग स्वार्थच असतो. कारण कोणीही निष्क्रिय राहू शकत नाही. कृष्ण भावनेच्या आचरणाद्वारे सर्व हेतू पूर्णपणे साध्य होतात. तर कोणी पण आपण बघितलं की एक मिनिट पण कोणी, एक क्षण पण कोणी शांत बसू शकत नाही. तर त्याच्यामुळे आपण कर्म करणं हे आवश्यक आहे है ना. आणि आपण ते भक्तीचं जर आचरण केलं तर आपण कर्म करू शकतो असं सांगितलं. मग आतापर्यंत या 2 श्लोकामध्ये काय सांगितलं भगवंतांनी, की पहिल्या श्लोकामध्ये ते निष्काम कर्मयोग्याबद्दल आणि ज्ञानयोग्याबद्दल बोलले, आणि दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की संन्यास आणि योग हे जे 2 शब्द त्यांनी पहिल्या श्लोकात हे केले, म्हणजे संन्यास म्हणजेच योग आहे ना, ते 2 शब्दाबद्दल ते विस्तारानं दुसऱ्या श्लोकात बोलले. त्यांचा संबंध सांगितला त्यांनी संन्यास आणि योग मधला. आता तिसऱ्या श्लोकामध्ये हा जो योग आहे तर त्याचे स्तर आहेत. त्याचा एक प्राथमिक स्तर आहे आणि मग एक प्रगत स्तर आहे. त्याला नावं पण दिलीत भगवंतांनी. त्याचे जे 2 स्तर आहेत त्या 2 स्तराबद्दल ते भगवंत इथं बोलतायत की कोणते ते 2 स्तर आहेत. त्याचे 2 पायऱ्या आहेत. स्तर म्हणू शकतो किंवा पायऱ्या पण आपण म्हणू शकतो. तर ते 2 स्तर कोणते, तर आता सांगतायत ते तिसऱ्या श्लोकात. तर काय आहे, आरुरुक्षो मुने योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव क्षम कारणमुच्यते. तर आता 2 स्तर कोणते आहेत, तर योगा वृक्ष, योगा वृक्ष असा एक त्यांचा स्तर आहे पहिला, जो प्राथमिक स्तर आहे. इथं आपल्याला भाषांतरात मिळेल ते. अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे. जो अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे, त्याचं नाव नाही दिले तर भाषांतर दिले है ना. नवसाधक आहे म्हणजे जो नवीन आहे, त्याचं नाव काय आहे, योग, योगा वृक्ष, वृक्ष क्षत्रियाचं क्ष. योगा वृक्ष. आणि जो दुसरा सांगितलंय जो त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते. अशा या स्तरावर जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन आहे. ज्याने पूर्वीच योग्य साध्य केला आहे. आता हे एक व्यक्तीबद्दल झालं. आता दुसरा व्यक्ती काय आहे की ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे ना. आता त्याला साध्य झालेला आहे, म्हणजे निष्काम कर्मयोग त्याचा पूर्ण झालेला आहे. त्याचा योग साध्य झाला, त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते. म्हणजे निष्काम कर्मयोगाचं त्याला पूर्ण फळ मिळाले म्हणजे भौतिक क्रिया तो सोडू शकतो. ही प्रगत अवस्था आहे. या प्रगत अवस्थेला नाव काय आहे, योगा रूढ असं नाव आहे. आता प्रभुपाद सांगतील तात्पर्यामध्ये. असं हे 2 स्तर, या अवस्था किंवा पायऱ्या आपण म्हणू शकतो. तर पहिली पायरी आहे योगारूक्ष. तर त्या पायरीचा गुणधर्म काय आहे की हा व्यक्ती नवीन असतो, नवसाधक आहे, हे पहिली. आणि दुसरं काय आहे की तो निष्काम कर्मयोगाचा अभ्यास तो करत असतो. असा व्यक्ती, त्यांना अजून अभ्यास करणं थांबवलेलं नाहीये. आणि ही पहिली पायरी झाली. त्याला दुसरी जी पायरी आहे त्याच्यावर दुसरा स्तर आहे तो काय आहे, योगारूढ. म्हणजे आता तो व्यक्ती निष्काम कर्मयोगाचा अभ्यास करत नाही. निष्काम कर्मयोगाचं पूर्णत्व ते काय आहे, स्थितप्रज्ञ अवस्था त्याला प्राप्त झालेली आहे. आणि याच्यामध्ये तो काय करतोय, सगळ्या भौतिक क्रिया त्यांनी थांबवल्या. या त्याचा आता साधन है ना, क्षमन झालेलं आहे. सगळ्या क्रिया त्यांनी सोडून दिल्यात. निष्काम कर्मयोग थांबवलाय पूर्णत्व प्राप्त केल्यामुळं. त्या स्तराला नाव आहे योगारूढ.
असं नाव आहे. तर वाचा तुम्ही तात्पर्य वाचा. तात्पर्य वाचून थांबूया आपण, वेळ झालाय. उद्या समजून घेऊ. वाचा तुम्ही. हरे कृष्ण. वाचू का तात्पर्य? हा वाच. तात्पर्य: भगवंतांशी युक्त होण्याच्या पद्धतीला योग म्हटले जाते. या योगाची तुलना एखाद्या शिडीशी करता येईल. त्याद्वारे सर्वोच्च आध्यात्मिक साक्षात्कार होतो. या शिडीचा प्रारंभ जीवाच्या अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून होतो आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्काराप्रत त्या उन्नत अवस्थांची उन्नती होते. विविध उन्नत अवस्थांनुसार शिडीच्या विविध भागांना विविध नावांद्वारे जाणले जाते, परंतु एकंदरीत संपूर्ण शिडीला योग म्हटले जाते आणि याचे ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग असे 3 विभाग करता येतात. शिडीच्या प्रारंभिक भागाला योगारूढ अवस्था म्हटले जाते आणि सर्वोच्च भागाला योगारूढ म्हटले जाते. अष्टांग योग पद्धतीच्या बाबतीत जीवनाच्या नियामक तत्वांद्वारे आणि विविध आसनांच्या अभ्यासाद्वारे जो साधारणपणे शारीरिक व्यायामच असतो, ध्यानस्थ होण्याच्या प्रारंभिक प्रयत्नांना भौतिक सकाम क्रिया समजले जाते. या सर्व क्रियांद्वारे इंद्रिय संयमित करण्यासाठी परिपूर्ण मानसिक संतुलनाची प्राप्ती करण्यास मदत होते. मनुष्य जेव्हा ध्यानाच्या अभ्यासात प्रवीण होतो, तेव्हा तो विचलित करणाऱ्या सर्व मानसिक क्रियांचे शमन करतो. तथापि कृष्ण भावना भावित मनुष्य हा प्रारंभापासूनच ध्यानाच्या स्तरावर स्थित असतो, कारण तो श्रीकृष्णांचे निरंतर स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये निरंतर युक्त असल्यामुळे त्याने सर्व भौतिक क्रियांचे शमन केलेले असते. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. तर आता पुढच्या